ओके. सो लास्ट टाइम आपण दारिद्र्याबद्दल पाहिलेलं आणि वाचलंय तुम्ही, पाठ केलं. काही कमिटीज शेवटी दिलेल्या होत्या, तर ते वेळच्या वेळी तुम्ही पाठ करत जाल तर मग ते बरं पडेल. तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळालं ना? आजचं सुद्धा मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये तुम्हाला पाठवायला सांगेल सरांना. ओके. सो आपण सुरुवात करूया आणि नंतर मग आपण लास्ट लेक्चरचं सुद्धा तुम्हाला विचारतो आणि या लेक्चरचं सुद्धा मग आपण करून घेऊया. ओके. सो आता याच्यामध्ये 3 मेथड दिलेल्या आहेत: युनिफॉर्म रिकॉल पिरियड, मिक्स रिकॉल पिरियड आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. हे 3 प्रकारचे पिरियड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वस्तूंच्या किमती ज्या आहेत ह्या कळतात. कारण महत्वाचं काय आहे की तुमची सॅलरी समजा 30,000 पर मंथ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या गोष्टींचा दर फार कमी आहे, तर तुम्हाला परवडतं. परंतु तेच समजा भाजीचा दर आपण समजूया की 1 किलो भाजीचा दर 20 रुपये आहे, तर तुम्हाला एवढं काही वाटणार नाही. पण तेच 1 किलो भाजीचा दर जर 100 रुपये झाला तर तुमचं फूडमध्येच भरपूर पैसा खर्च होऊन जातो. रेल्वेचं तिकीट जोपर्यंत 10 रुपये 15 रुपये आहे तोपर्यंत तुम्हाला काही वाटणार नाही. परंतु तेच ट्रेनचं तिकीट जर तुमचं 200 वगैरे झालं तर मग तुम्हाला खूप फरक पडेल. मग काय करायचं असं विचारेल डोळ्यासमोर. तर महागाई जेवढी जास्त होऊन जाते तेवढं दारिद्र्य आपल्याला जास्त जाणवतं आणि महागाई जेवढी कमी होते तेवढं मग आहे ती इन्कम आपल्याला सफिशियंट ठरते. पण मग ही महागाई किती वाढली, कशी आहे, कसं पाहायचं? तर याच्यासाठी 3 पिरियड दिलेले आहेत. फर्स्ट इज युनिफॉर्म रिकॉल पिरियड. यामध्ये सर्व प्रकारची वस्तू, अन्न, कपडे, शिक्षण, आरोग्य, ज्या पण गोष्टींसाठी आपण खर्च करतोय त्यासाठी एक ठराविक काळ निश्चित केलेला असतो आणि त्याचा कालावधी जो आहे तो मागील 30 दिवस. मग जेव्हा मी सर्वेक्षण, समजा मी सर्वेक्षण करणारा कर्मचारी आहे, मी समजा तिच्याकडे गेलो आणि तिला विचारलं की मागच्या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी घेतल्या, त्या किती किती रुपयाला घेतल्या, त्याच्याकडे गेलो, कोणाहीकडे गेलो, विचारलं, तर मागच्या 30 दिवसांचं जे पण आहे तर ते प्राइजेस ते सांगतील. मग त्याच्यामध्ये पाहतील सर्वेक्षण कर्मचारी की यांनी कोणकोणत्या प्रकारचं अन्न असणाऱ्या वस्तू घेतल्या, कपडे कोणत्या प्रकारचे घेतले, शिक्षण हे काय घेत आहेत. ओके. तर ह्या सर्व गोष्टी आणि त्याच्यावरचा खर्च जो आहे तो मागच्या 30 वर्षातला कळतो. आता यामध्ये सणासुदीच्या गोष्टी, कपडे आता याच्यामध्ये नॉर्मल कपडे नाही, परंतु तुमचा कुर्ता वगैरे असं काहीतरी स्टायलिश कपडे वगैरे किंवा टिकाऊ वस्तू, फ्रीज, टीव्ही यांचा समावेश फारसा केला जात नाही. कारण दर महिन्याला हे कसं आहे, 30 दिवसाचं पाहतात, दर महिन्याला आपण सणासुदीचं काही घेत असतो का? नाही. ते फॅशनवाले कपडे जे आहेत, कुर्ता वगैरे, हे दर महिन्याला आपण घेतो का? नाही. किंवा फ्रीज, टीव्ही हे आपण काही वर्षातून एकदा वगैरे घेत असतो, फ्रीज, टीव्ही वगैरे. किंवा हे कपडे किंवा हे सणासुदीच्या गोष्टी वर्षातून काही वेळा फक्त घेत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी याच्यामध्ये एंट्री केल्या जात नाहीत, हे लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला काय विचारलं जाईल? युआरपी, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, कालावधी मागचे 30 दिवस. 30 दिवसांमध्ये काय काय तुम्ही घेतलं आणि किती रुपयाचं घेतलं. मग त्याच्यामध्ये सगळंच येणार, फक्त काही गोष्टी स्किप होणार, त्या कोणत्या आपण लॉजिकली विचार करू शकतो. ते काय पाठ करायची गरज नाही. पाठ फक्त हे करायचं, युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे 30 दिवस, 1 महिना. ओके. त्यानंतर मिक्स रिकॉल पिरियड आहे. 1999-2000 पासून नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने एमआरपीचा वापर सुरू केला आणि याच्यामध्ये 2 कालखंड ठेवले. युआरपी मध्ये काय होतं, फक्त 30 दिवसाच्या वस्तू पाहिल्या जात होत्या. एमआरपी मध्ये यांनी 1 महिना आणि 1 वर्ष दोघांच्या, कारण त्या ज्या वस्तू स्किप होत होत्या त्यामध्ये कपडे किंवा टिकाऊ वस्तू, त्या आता याच्यामध्ये इन्क्लूड होतील. ओके. तर 1 वर्षामध्ये मग आपण कपडे, पादत्राणीमध्ये चप्पल, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तू, या सगळ्या गोष्टी, कारण चप्पल आपण दर महिन्याला तर नाही घेत, किंवा ते जे कपडे, कोणतेही कपडे आपण दर महिन्याला कपडे घेणारे काही असतील आता समजा, परंतु नॉर्मली माणसं दर महिन्याला कपडे घेत नाहीत, तर हे मग हे 1 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये. आणि एका महिन्यात, प्रत्येक महिन्यात घेणाऱ्या ज्या वस्तू आहेत, अन्न असतील, इंधन असेल, घराचं भाडं असेल किंवा इतर कोणत्याही दैनंदिन जीवनातल्या वस्तू असतील, ते याच्यामध्ये येतील 30 दिवसाच्या कॅटेगरीमध्ये.
ठीक आहे. तर फरक काय होता, तिकडे फक्त एका महिन्याचं घ्यायचंय, इथे मिक्स रिकॉल पिरियड. कशाचं मिक्सचर झालंय, 1 महिना आणि 1 वर्ष. ओके. आणि यांना त्यामुळे प्रॉपरली कॅटेगराईज करता आलं. काही वस्तू ज्या आहेत त्या 1 महिन्याच्या कॅटेगरीमध्येच येणार आणि काही वस्तू ज्या आहेत त्या 1 वर्षवाल्या कॅटेगरीमध्ये येणार. ओके. त्या कॅटेगरी वेगवेगळ्या झाल्या. आता तिसरं आहे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड, MMRP. याच्यात 3 प्रकार केले यांनी, 7 दिवस, 365 दिवस आणि 30 दिवस. कारण काही गोष्टी जे फळे, भाजीपाला, अंडी, मासे, मांस वगैरे, तर हे 7 दिवसाच्या आत खराब होऊन जातात. तर तिथे तुम्हाला महिन्याभराचा असं एकदम परफेक्ट व्हॅल्यू नाही मिळणार. कधी कधी असं होऊ शकतं की कांद्याची किंमत एखाद्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याला 20 रुपये किलो असेल, परंतु महिना संपता संपता ती 80 रुपये किलो झाली. होऊ शकतं. मग नेमके व्हॅल्यू यांनी काय सांगायचे आपल्याला, 20 रुपये सांगायचे की 80 रुपये सांगायचे, हा संभ्रम तयार होऊ नये यासाठी हा फरक केला गेला की 7 दिवसामध्ये मग जे नाशवंत वस्तू आहेत, पटकन खराब होतात आणि ह्या 7 दिवसाच्या अवधीपुरत्याच टिकतात, त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये टाकलं. बाकी मग 365 दिवस आणि 30 दिवस जे वर्ष आहे तेच. मग सध्या ही सर्वात बेस्ट मेथड मानली जाते की तुम्ही 7 दिवसाचं पण बघा, तुम्ही 1 महिन्याचं पण पहा आणि 1 वर्षाचं पण पहा. तिन्ही कॅटेगरीतल्या वस्तू बघा, त्यांचे प्राइजेस बघा आणि ठरवा की महागाई कशा प्रकारची आहे. ओके. सो मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड कळलंय तिन्ही मेथड. URP मध्ये किती दिवस होतं, 30 दिवस. MRP मध्ये 365 दिवस आणि 30 दिवस. आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड तू सांग, 7 दिवस मध्ये काय होतं, नाशवंत वस्तू. 30 दिवसामध्ये काय आहे, 30 दिवसांच्या कॅटेगरीमध्ये काय आहे, आरोग्य, शिक्षण, हा, आणि दैनंदिन वापराच्या काही वस्तू असतील वगैरे ते सुद्धा. 365 दिवस मध्ये काय आहे, काय मी कांदा कसं येणार 365 दिवस, कपडे, टिकाऊ वस्तू वगैरे, चपला, हे सगळं 365 दिवसामध्ये येणार. कांदा तो काय 1 वर्षाचा भरून ठेवते का. ठीक आहे. तर पॉवर्टी लाईन निश्चित करण्यासाठी ह्या 3 मेथड्सचा वापर केला जातो. आता ही प्रक्रिया दारिद्र्य निश्चित करण्यासाठी 4 टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते. सोपं आहे, हे काय जास्त अवघड नाही. अत्यावश्यक वस्तू व सेवांचा गट निश्चित करायचा. कारण दारिद्र्य आपल्याला मोजायचं आहे. दारिद्र्य मोजण्यासाठी आपण प्रत्येकच गोष्ट विचार करत बसलो तर ती चुकीची ठरवून जाईल. फॉर एक्झाम्पल, जर मी असं बोललो की दारिद्र्य मोजायचं आहे, तर ऑडी किती रुपयाची आहे बघा, चला, काय उपयोग आहे का, नाही. डायमंड रिंग कितीची आहे बघा, काय उपयोग आहे का. तुम्हाला दारिद्र्य बघायचं आहे. ओके. सो हे श्रीमंतीवाल्या गोष्टी तुम्हाला चेक करण्याची गरजच नाहीये. ओके. सो अत्यावश्यक वस्तू किंवा सेवा ज्या पण आहेत, तर शिक्षण, आरोग्य, कपडे, इंधन, निवारा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांच्यावरच तुम्ही फोकस करणार आहे. तुम्हाला इतर गोष्टी ज्या श्रीमंतीशी रिलेटेड आहेत त्या पाहण्याची काहीही गरज नाहीये. दुसरं आहे मासिक दरडोई उपभोग खर्च. मासिक म्हणजे एका महिन्याचा. तर मोस्टली फोकस हे केलं जातं. आता मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड मध्ये एका आठवड्याचा पण आहे, एका वर्षाचा सुद्धा आहे, परंतु सर्वात जास्त फोकस केला जातो महिन्याचा जो खर्च आहे. असं का होत असेल, महिन्याला पगार भेटतो, ठीक आहे. आता पण असं समजा काही ठिकाणी असं आहे की आठवड्याला पण पगार दिला जातो. नेपाळने असं केलंय की महिन्यातून 2 वेळा पगार मिळणार, 15-15 दिवसांनी पगार मिळणार. नेपाळच्या PM ने डिक्लेअर केलंय. काही फॉरेन कंट्रीज आहे तिथे वीकलीच पेमेंट मिळतं, दर फ्रायडेला पेमेंट मिळतं. तुम्ही शनिवार रविवारी उडवा काय उडवायचे आहेत ते. आपल्याकडे ठीक आहे मंथली मिळतं, पण मंथली पगार मिळतो आपल्याकडे त्यामुळे मंथली मोजायचं असं नाहीये, काहीतरी विशेष असेल. जीवनावश्यक वस्तूचं काय, हा, मग
नाही, त्यांनी ठीक आहे हे बघितलं की जीवनावश्यक वस्तू 30 दिवसामध्ये टाकल्या त्यांनी, परंतु दारिद्र्य मोजताना ह्या 30 दिवसापेक्षा समजा आता 7 दिवसांचं आहे, 7 दिवसांमध्ये फळे भाज्या वगैरे आपण बोलतोय, फळे भाज्या जर वगैरे नाही मिळाल्या आपल्याला, खायलाच नाही मिळालं, तर आपलं जीवन राहणार आहे का? नाही, ते पण जीवनावश्यकच आहे. मग 30 दिवसांचं हा, एका वीकला किती खर्च होतो व्यक्तीला? हा, मग मग ते एका वीक मध्ये पण कळणार आहे, एका वर्षाच्या याने पण कळणार आहे, पण मंथलीच का विचार केला जातोय? हा, बोल, बोलायचं काय? नाही बोलायचं. ते यासाठी की आपली जी खरेदी जेव्हा पण असते कोणत्याही गोष्टीची, म्हणजे आता मोबाईल किंवा घड्याळ वगैरे ह्या गोष्टी नाही बोलत आहे मी, परंतु बाकी कोणत्याही गोष्टीची, तर ती एका आठवड्यासाठी नसते आणि ती एका वर्षासाठी सुद्धा नसते. आपण काही महिन्यांच्या तत्वावर कोणत्याही गोष्टीला पाहत असतो. मग किराणाचं सामान असेल, मोस्टली फूडचं वगैरे जे पण आहे, किराणाचं सामान असेल, कपड्यांचं आपला हिशेब असेल, किंवा अजून काही महत्वाच्या आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आपण खरेदी करताना महिन्यांच्या हिशोबानेच खरेदी करतो की एवढे एवढे महिने आपल्याला ही गोष्ट टिकली पाहिजे. सो ही मानसिकता आहे भारतीयांची. जर म्हणून भारतीयांची मानसिकता असल्यामुळे आपण हे मासिक दरडोई दर पाहतोय. जर तेच आपण दुसऱ्या कोणत्या देशात गेलो तर त्या देशाची काय मानसिकता आहे ते बघावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला महत्वाचं काय आहे ते ठरवावं लागेल. सो आपल्याकडे मासिक दरडोई खर्च. मग आता समजा एखादा व्यक्ती आहे, तर जेव्हा पण तुम्ही कमिटीज वाचाल, तेंडुलकर कमिटी असेल, रंगराजन कमिटी असेल, तर मासिक दरडोई खर्च किती रुपये आहे हे तुम्हाला त्या कमिटीजने सांगितले की अत्यावश्यक वस्तू तुम्हाला मिळण्यासाठी शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये मिनिमम किती रुपये खर्च करावे लागतात. मग ते तुम्हाला विचारलं जातं, एक्झाम मध्ये विचारलं जातं. या पीडीएफच्या शेवटी मी त्या कमिटीज महत्वाच्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यात तेंडुलकर आणि रंगराजन ह्या खूप जास्त महत्वाच्या, लकडावाला पण दिलेली आहे, पण ह्या दोन जास्त महत्वाच्या आहेत, तेंडुलकर आणि रंगराजन. हे नीट तुम्हाला पाठ करायचं. ओके. त्यानंतर दारिद्र्य रेषेचे वर्गीकरण केले जाते. तर मग त्याच्यामध्ये अखिल भारतीय दारिद्र्य रेषा ही सर्वात महत्वाची ठरते. ग्रामीण लेवलवर पण बघितलं जातं, शहरी लेवलवर पण बघितलं जातं, परंतु एक ओव्हरऑल अखिल भारतीय एकूण दारिद्र्य आपलं किती आहे हे जास्त महत्वाचं ठरतं. शहरी आणि ग्रामीण भागाची रेषा जी आहे तिला एवढं फार महत्व नसतं. आपल्याला प्रश्न जेव्हा विचारतात ते एकूण भारताचं दारिद्र्य त्याच्यावरच विचारतात. आणि राज्यनिहाय विभागणी शेवटी, कारण काही राज्य खूप श्रीमंत आहेत, महाराष्ट्रासारखं राज्य बऱ्यापैकी श्रीमंत आहे, परंतु जर तुम्ही छत्तीसगड, बिहार, ओडिशा ही राज्य पाहाल, अगदी यूपी सुद्धा, तर ही गरीब राज्य आहेत. ओके. तर मग यांची दारिद्र्यरेषा बऱ्यापैकी तुम्हाला खाली मिळेल, परंतु तिकडे मग महागाई सुद्धा फार कमी आहे. ओके. तर मग त्यानुसार ते बघितलं जातं की महागाईचा स्तर आणि त्याच्यानुसार मग दारिद्र्य. कारण जर इकडे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित अत्यावश्यक सेवांसोबत जगायचं असेल एखाद्या व्यक्तीला, आज आपण इन जनरल असं बोलूया, तर एखाद्या व्यक्तीला 5,000 रुपये तरी महिन्याला लागणार आहेत. मी घराचं भाडं वगैरे पण इन्क्लूड नाही करत आहे, नॉर्मल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यानुसार बोलतोय. पण तेच जर तुम्ही बिहारमध्ये किंवा ओडिशामध्ये असाल तर तेच तुमचं काम 1,500 मध्ये आरामात होऊन जाईल. तर तिकडे महागाई कारण बऱ्यापैकी कमी आहे. आता बेरोजगारी, बेरोजगार भारताची सर्वात मोठी समस्या. बेरोजगारी. कोण असतं बेरोजगार सांगितलेलं कदाचित तुम्ही मागच्या वेळी. कोण असतं बेरोज हा काय जास्त आहे? हा. हम्म. हा, आणि तरी सुद्धा त्यांना काम मिळत नाही. ओके. पहिली गोष्ट की ते लेबर फोर्स मध्ये पाहिजेत. लेबर फोर्स म्हणजे 15 ते 64 वयोगट जे आहे तर याच्यामध्ये ते आहेत. दुसरी गोष्ट की ते अपंग नाही आहेत किंवा व्हॉलंटरीली त्यांनी काम करायचं नाही ठरवलंय. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती शिक्षण घेतोय, मग तो समजा 22 वर्षाचा जरी असेल परंतु तो शिक्षण घेतोय, तर त्याच्याकडून आपण कामाची अपेक्षा करू शकतो का?
नाही, तो फुल टाइम शिक्षण करतोय. तर मग या प्रकारचे व्यक्ती जे आहेत ते एक्सक्लूड होऊन जातील. मग तुम्हाला फक्त असे व्यक्ती पाहिजे की जे 15 ते 64 वयोगटातले आहेत. दुसरं, ते काम करण्यास तयार आहेत. ओके. आणि तिसरं, मग तरी सुद्धा त्यांना काम मिळत नाहीये, असा जो व्यक्ती आहे त्यालाच आपण बेरोजगार बोलू शकतो. एखादा व्यक्ती आहे वर्क फोर्समध्ये, ठीक आहे, लेबर फोर्समध्ये, 25 वर्षाचा आहे समजा, आणि तरी सुद्धा म्हणजे त्याची इच्छाच नाहीये काम करायची. तो बोलतो नाही, माझ्या वडिलांचा भरपूर पैसा आहे, मला काय करायची गरज नाही, मला माझी जागा भरपूर आहे, त्याचं भाडं येतं आणि मलाही नफा येते, मला काही असं वेगळं काय करायची गरजच नाहीये. त्याला पण बेरोजगार बोलणार का? नाही, तो बेरोजगार नाहीये. तो काम नाही करत आहे तरी सुद्धा तो बेरोजगार नाहीये, कारण त्याला गरजच नाही आणि त्याला करायचंच नाहीये. ओके. सो ज्याला करायचं आहे, काम करण्याची इच्छा आहे, तरी सुद्धा काम मिळत नाही, फक्त तोच व्यक्ती बेरोजगार असू शकतो. ओके. मग याच्यासाठी भारतामध्ये NSSO कुठेही तुम्हाला कोणत्याही सर्वेक्षणाबद्दल, कोणत्याही गोष्टीबद्दल असं आढळलं की बाबा हे कोणते काम, ही कोणती संस्था हे करत असेल, तुम्हाला नक्की माहित नसेल, NSSO करून टाकायचं. ओके. मोस्टली जास्तीत जास्त सर्वेक्षण जे आहे हे NSSOच करते, आणि NSSOचे आकडे घेऊन बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत ते आपले रिपोर्ट्स तयार करतात. ओके. तर ही खूप महत्वाची संस्था आहे, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय आणि नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण. ह्या दोघांद्वारे 3 प्रमुख संकल्पनांचा वापर केला जातो बेरोजगारी ठरवण्यासाठी. आता ह्या तिन्ही संकल्पना आपण यूज करतो NSSO किंवा PLFS, परंतु या तिन्ही संकल्पना वेस्टर्न संकल्पना आहेत, पाश्चात्य संकल्पना आहेत. आपल्याकडे ऍक्च्युअली त्या लागू नाही व्हायला पाहिजे, परंतु आपण त्यांचाच वापर करतोय. तर याच्यातली पहिली संकल्पना आहे युज्युअल स्टेटस, दुसरी आहे करंट वीकली स्टेटस आणि तिसरी आहे करंट डेली स्टेटस. आता युज्युअल स्टेटस नुसार बेरोजगारी कशी मोजतात? तर युज्युअल स्टेटस मध्ये काय बोलतात, 1 वर्ष, 1 वर्षाचा टाइम पिरियड घेतात आणि एका वर्षात तो व्यक्ती जास्तीत जास्त दिवस रोजगारावर असला पाहिजे. मग जास्तीत जास्त दिवस म्हणजे किती? तर 183 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त. तुम्ही 183 म्हणजे 6 महिने बोलू शकता. तर अर्ध्यापेक्षा जास्त वर्ष जर तो कामावर आहे एका वर्षात, याचा अर्थ तो रोजगारावर आहे. आणि 183 दिवस म्हणजे 6 महिने सुद्धा एखाद्याला काम नाही मिळालेलं, तर याचा अर्थ तो बेरोजगार आहे. तर ही एक मेथड पाहिली जाते, परंतु ह्या मेथडला एवढं फारसं काही महत्व नाहीये. ओके. पण तू इथे लक्षात ठेवा, युज्युअल स्टेटस बोललं तर 1 वर्ष, आणि एका वर्षामध्ये किती दिवस? 183 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त. आता 6 महिने होतात, पण तुम्ही 6 महिने नका लक्षात ठेवू, कारण MPSC डिटेलमध्ये जाते या बाबतीत. ते दिवस विचारतात. मग दिवस म्हणजे आपण 6 महिने लक्षात ठेवलं तर आपण 180 बोललो, तर 183 डेफिनेशन नुसार व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 183 दिवसांपेक्षा जास्त जर समजा काम मिळालं असेल त्याला, तर तो रोजगारावर आहे. जर कमी असेल, बेरोजगार. ठीक आहे. मुख्य कामाव्यतिरिक्त किमान 30 दिवस केलेले गौण काम सुद्धा याच्यामध्ये पकडले जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, मी शेतकरी आहे, माझं मुख्य काम आहे शेती, परंतु माझ्या खूप साऱ्या गायी आणि म्हशी सुद्धा आहेत, तर याचा अर्थ माझं सबसिडियरी जे काम आहे, गौण काम जे आहे, ते आहे पशुपालन. तर गायी म्हशी जर मी सांभाळतोय तर त्यांच्यापासून मला उत्पन्न मिळत असेल की नाही? येस, कारण त्यांचं दूध काढून मी डेअरी फार्म्सना वगैरे विकत असेल, तर हे माझं गौण काम पण झालं. तर ते कधी कधी हे बघतात की मुख्य काम प्लस तुमचं गौण काम दोन्ही प्रकारचं काम सांगा. असं नाही की माझं मुख्य काम शेती आहे आणि शेती समजा मी 5 महिने केली तर बाकी काळ मी बेरोजगार, पण तुम्ही दुसरं काहीतरी करताय ना, मग ते पण तुम्हाला दाखवावं लागेल. तर या प्रकारे सुद्धा ते पाहिलं जातं, परंतु आपल्याला एवढं डिटेल नाही जाणार. तुम्ही फक्त ते 183 दिवस लक्षात ठेवले तरी एनफ आहे. आता इकडे करंट वीकली स्टेटस आणि डेली स्टेटस ह्या संकल्पना नीट समजून घ्यायला हव्या. या दोन्हीमध्ये तुम्हाला एका वीक चा रोजगार जो आहे तो पाहिला जातो.
पण करंट विकली स्टेटस मध्ये जसं नाव आहे वीक, तेवढंच पाहिलं जातं. मग एका वीक मध्ये करंट विकली स्टेटसला एका वीक मध्ये तुम्ही फक्त 1 तास 1 आवर एवढा काम केलंय तरी तुम्ही रोजगारावर आहात. आता एका आठवड्यात मध्ये 1 तास काम फक्त तुम्ही केलंय, तुम्हाला काय पैसे मिळणार आहेत का? फारसे नाही. पण हे लोक कन्सिडर करतात की ठीक आहे, तुम्ही आहात रोजगारावर, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ही मेथड ऍक्च्युली खूपच वाईट आहे करंट विकली स्टेटस, परंतु मेथड अशी आहे की एका आठवड्यात 1 तास जरी काम करताय तुम्ही तर याचा अर्थ ठीक आहे, तुम्ही रोजगारावर आहात. करंट डेली स्टेटस आहे, याच्यामध्ये पण एका वीकचं पाहिलं जातं, परंतु एका वीक मध्ये ते बोलतात की एका वीक मध्ये 1 दिवस 1 डे तुम्ही कामावर असले पाहिजे. करंट विकली स्टेटस मध्ये किती बोलतात? फक्त 1 तास. आणि करंट डेली स्टेटस मध्ये बोलतायत 1 दिवस. आता या 1 दिवसाला त्यांनी कशा प्रकारे मोजलंय, तर 1 दिवस म्हणजे मिनिमम 4 आवर्स, कमीत कमी 4 तास. कारण वेस्टर्न कंट्रीज मध्ये हा बेसिक रूल आहे की कधीही कोणाला जास्तीत जास्त 8 तास काम लावायचं. 8 तासापेक्षा जास्त कोणाकडून एका दिवसात काम करून घ्यायचं नाही. मग 1 दिवस म्हणजे मग मिनिमम किती तास, तर 4 तास. 4 तासापेक्षा जास्त वेळ जर तो काम करतोय तर 1 दिवस झाला, आणि जास्तीत जास्त मग किती, 8 तास. 4 तासापेक्षा कमी जर तो काम करतोय तर त्याला ते बोलणार हाफ डे. परंतु मग 5 मिनिट येऊन काम करून गेला तर हाफ डे होणार आहे का? नाही, मिनिमम 1 आवर. ओके, तर हे नीट समजून घ्या. 1 तास ते 4 तास जर त्याने काम केलंय तर त्याला आपण बोलू हाफ डे, आणि 4 तासापेक्षा जास्त जर काम केलंय तर त्याला आपण बोलू 1 डे. मग करंट डेली स्टेटस मध्ये एकतर हे चालेल की 4 तासापेक्षा जास्त काम केलंय तर 1 दिवस भरला, किंवा मग हे 2 हाफ डे चालतील, कारण 2 हाफ डे मिळून 1 फुल डे. मग 1 ते 4 तास, समजा एखादा व्यक्ती आहे त्याने 3 तास काम केलं, असं 2 दिवस काम केलं, 3-3 तास, 2 हाफ डे भरलेत, तर त्याचा 1 दिवस पूर्ण झाला. या प्रकारे कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, सो हे करंट डेली स्टेटस आहे. मग एका आठवड्यात या प्रकारे, कोणत्याही प्रकारे 4 तासापेक्षा जास्त काम केल्याने 1 दिवस भरलाय, किंवा 2 हाफ डेने 1 दिवस भरलाय, तर असा 1 दिवस कम्प्लीट झाला तर तो व्यक्ती रोजगारावर आहे. करंट डेली स्टेटस. आणि करंट वीकली स्टेटस मध्ये फक्त 1 तास. तर हे लक्षात ठेवायचं, 1 तास. बाकी याच्यात काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. ही पद्धत हंगामी बेरोजगारी मोजण्यासाठी प्रभावी ठरते. आता हे जरा हे कोणत्या पुस्तकात सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. ऍडिशन मुद्दाम केलंय हे PYQचं अनालिसिस करून. MPSC ग्रुप बी मध्ये आता जरा डीप मध्ये जाऊ लागलीये. प्रिलिम्स मध्ये सुद्धा ते लेंदी काढू लागले. पहिले तुम्ही 2022च्या आधीचे बघाल ना पेपर, 1 लाईनर असायचे आणि व्यवस्थित असायचे, कारण एका तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यात 15 मॅथ्सचे MCQ आहेत. मॅथ्स सोडवायला तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे, तर अपेक्षा हीच असणार ना की बाकी 85 क्वेश्चन्स तुमचे 1 लाईनर असायला पाहिजेत की ते तुमचे सॉल्व्ह होतील. आता 22 नंतर त्यांनी काय केलंय, स्टेट सर्व्हिसेस सारखं लेंदी क्वेश्चन, सेंटेन्सेस देणार, मग AB और BC और ABC वगैरे असं करणार. मग मुलांचा पेपरच कम्प्लीट होत नाही. त्याच्यात डिफिकल्टी लेवल पण वाढवली आता. म्हणजे असं नाही की सगळेच तशा प्रकारचे असतात, 1 लाईनर्स पण असतात. म्हणजे 1 लाईनर्स असतात ते मग या प्रकारे त्यांनी टाकायला सुरुवात केली आहे. की मग CWS मेथड जी आहे, तर मग ते हे लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला की हंगामी बेरोजगारी म्हणजे काय आपण पुढे पाहणार आहोत बेरोजगारीच्या प्रकारामध्ये, तर हे मोजण्यासाठी जास्त प्रभावी आहे. तर तुम्हाला कंबाईंड ग्रुप बी चा अभ्यास आता लाईटली करून चालणार नाही. तुम्हाला राज्यसेवेच्या तोडीस तोड फ्री मध्ये तरी अभ्यास करावा लागेल. राज्यसेवेची मेन्स आता ठीक आहे रिटर्न झाली आहे, तो पूर्ण वेगळाच हिशेब झाला आता, परंतु कंबाईनची प्री आणि मेन्स हे तुम्हाला खूप जास्त डिटेलमध्ये
आणि हे मानून चालावं लागेल की पेपर तुम्हाला लेंदी येणार. तुम्हाला वन लाइनर्स सगळे असतील का? नाही, फार कमी असतील वन लाइनर्स, आणि तुम्हाला वेळ पुरणार नाही जर तुम्ही नेहमीच्या मेथडने करायला गेलात तर. ओके, 1 तास 100 प्रश्न, 100च्या 100 सॉल्व्ह होणं कठीण आहे, तर त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. करंट डेली स्टेटसमध्ये जसं मी बोललो की व्यक्तीने 4 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम केलं तर 1 दिवस पूर्ण होतो. तर हा फुल डे जो आहे तो महत्वाचा आहे. किंवा 1 ते 4 तासाच्या दरम्यान जर काम केलंय तर अर्ध्या दिवसाचा रोजगार मानले जाईल, आणि अर्ध्या दिवसाचं जसं मी बोललो की 2 हाफ डेज जर त्याने केले तर एनफ आहे. आता ही जी बेरोजगारी आहे, प्रचंड बेरोजगारी किंवा अंडर एम्प्लॉयमेंट आपण पुढे बघणार आहोत. तर त्या प्रकारची बेरोजगारी मोजण्यासाठी CDS मेथड जे करंट डेली स्टेटस हे फार महत्वाचं आहे. ओके, तर आता आपण टाइप्स बघूया. पहिला आहे खुली बेरोजगारी, ओपन अनएम्प्लॉयमेंट. याच्यामध्ये असं खूप फार असं कॉम्प्लिकेटेड काही नाही, सिंपल गोष्ट आहे की काम करण्याची इच्छा आणि क्षमता असून सुद्धा नियमित उत्पन्न देणारा स्रोत त्या व्यक्तीला उपलब्ध नसेल तर मग खुली बेरोजगारी. तर नॉर्मल बेरोजगारीची संकल्पना आहे, त्याची जी व्याख्या आहे तीच खुली बेरोजगारी लावलेली आहे. त्यामुळे असं नाहीये की खुली बेरोजगारी एक खूप वेगळी टर्म आहे, शैक्षणिक बेरोजगारी खूप वेगळी टर्म आहे. शैक्षणिक बेरोजगारी सुद्धा कशामध्ये येऊ शकते? खुली बेरोजगारीमध्ये. ओके, तर खुली बेरोजगारी खूप व्यापक अशी टर्म आहे. तर तुम्ही असा विचार नाही करायचा, इथे तुम्हाला कन्फ्युज पुन्हा केलं जाऊ शकतं की खुली बेरोजगारी तर वेगळी झाली, शैक्षणिक तर वेगळी झाली. नाही, खुली बेरोजगारी खूप भव्य अशी संकल्पना आहे, ज्याचा एक पार्ट शैक्षणिक बेरोजगारी असं येऊ शकतो. ठीक आहे, मग उदाहरण दिलंय, कुशल कामगार स्थलांतरित झाले तर ते बेरोजगार होतात. आता रिक्षावाल्यांचं चाललंय. ठीक आहे, 1 मे पासून महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आहे. तर खूप सारे जे परप्रांतीय रिक्षावाले आहेत ते बोलतात नाही, आम्ही मराठी बोलूच शकत नाही, आम्ही चाललो सोडून. हे सहज शक्य आहे का सोडून जाणं? नाही. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी काम करायचं आहे, एखाद्या व्यवस्थेचा भाग बनायचं आहे, तर त्याच्यासाठी जे एसेन्शियल गोष्टी आहेत त्या शिकाव्या लागतात. मग ते काही असू दे, ते खाद्यान्नाचा प्रकार असू दे, ते शासनाचं ऍडमिनिस्ट्रेशन असू दे, तुमचा या प्रकारचा काही व्यवसाय असू दे, जी डिमांड आहे, कारण तुम्ही काम करताय आणि समोर तुमचा एक कस्टमर आहे, सो जी डिमांड कस्टमर कडून केली जाते ती पुरवणं अल्टिमेटली तुमचं कर्तव्य आहे. या प्रकारे इकॉनॉमी वर्क करते. आणि जर हा प्रकार फॉलो केला गेला नाही तर इकॉनॉमी सस्टेन करू शकते का? नाही, ती बिघडेल. आधी तुमची व्यक्तिगत स्तरावर बिघडेल आणि मग एक सिस्टम म्हणून त्या राज्याची किंवा देशाची इकॉनॉमी बिघडेल. ओके, सो आपल्याला शिकणं फार आवश्यक आहे, आणि आपले भारतीय या बाबतीत मागे पडतात की जर काही मला मिळवायचंय तर मला शिकावं लागेल, आणि ते शिकण्यास आळस. तर हे नाही व्हायला पाहिजे. ती भाषा असू दे, ते डिजिटल काही गोष्टींचं ज्ञान असू दे, किंवा अजून काही असू दे, तुम्हाला शिकायला जिथे आवश्यक आहे काहीही तिथे तुम्हाला शिकावंच लागेल. सेकंड, हंगामी बेरोजगारी. हंगाम म्हणजे सीझन. तर मग एखाद्या सीझनमुळे जर कोणी बेरोजगार होत आहे तर त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. आता सर्वात सोपं एक्झाम्पल शेतीचंच आहे की सध्या आता हा उन्हाळ्याचा काळ चालू आहे. तर आता इथे पण एक फरक आहे हा, म्हणजे खूप वेळा आपण असं बोलतो शेतकरी शेतकरी वगैरे असं सगळं, शेतकऱ्याला खूप जास्त महत्व दिलं जातं. पण 2 टर्म्स आहेत, एक टर्म आहे शेतकरी आणि दुसरी आहे शेतमजूर. शेतकऱ्यावर दया दाखवायची काहीही गरज नसते. शेतकरी डेफिनेशन प्रमाणे असा व्यक्ती की ज्याच्याकडे स्वतःची जमीन आहे आणि तो त्यावर शेती करतोय. ज्या व्यक्तींकडे स्वतःची जमीन आहे ती व्यक्ती गरीब असू शकते का? नाही. जर त्याच्यावर काही संकट आलंच तर ती जमीन गहाण ठेवून विकून ती गोष्ट मिळवू शकते. आपल्या भारतात शेतकरी गरीब असण्याचं प्रमाण कमी आहे, परंतु आपण ज्यांना शेतकरी समजतो ते असतात शेतमजूर, जे प्रत्यक्ष शेती करत असतात. ओके,
खूप वेळा असं असतं की जमीन एखाद्याच्या नावावर असते, शासनाच्या खात्यात तो शेतकरी असतो, पण तो शेतात जातही नाही. त्याने राबायला माणसे ठेवलेली असतात, आणि ती माणसे जी आहेत ती असतात शेत मजूर, आणि बेरोजगार ही होतात. ओके, फॉर एक्झाम्पल आता एप्रिल आणि मे महिने यांच्याकडे जमीन असते का स्वतःची? नाही. मग जेव्हा आता एप्रिल मे मध्ये शेतीचं कामच नाहीये, हे पूर्ण बेरोजगार होऊन जातात. मग हे कुठेतरी जाणार, दुसरं काहीतरी काम करणार, मग सफाईचं असेल, काही बनवण्याचं असेल वगैरे, ही सगळी कामं करतात. तर ऍक्च्युली शासनाला स्कीम्स जर बनवायच्या आहेत तर कोणासाठी बनवायला हव्यात? शेत मजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी बनवायची गरज नाहीये. तुम्हाला जर खरंच कष्ट करणाऱ्यांसाठी काही करायचं असेल तर कष्ट खऱ्या अर्थाने मजूर करत असतात, शेतकरी नाही. असं नाही म्हणत मी की कोणता शेतकरी स्वतःच्या शेतात राबत नाही, असं नाही म्हणत, परंतु खऱ्या अर्थाने जे राबतात ते शेत मजूर राबतात, आणि त्यांच्यासाठी काहीच योजना नाही आहेत. ओके, अजून एक प्रकार आपल्याला बघता येईल. आता माझ्या मते एप्रिल मे पासूनच गणपतीच्या मूर्त्या बनायला सुरुवात होते, किंवा नवरात्रीच्या मूर्त्या बनायला सुरुवात होते. ऑगस्ट मध्ये गणपती असतात, सप्टेंबर मध्ये नवरात्री असते. तर हा जो काळ आहे हा या मूर्तिकारांसाठी खूप पीक सीझन आहे, की बाबा आपल्याला काम मिळतंय. मूर्ती बनवणारे कामगार जे असतात, एकदा गणपती गेले किंवा देवी गेल्या की मग पुढचे 4-5 महिने, 5-6 महिने त्यांना काहीही काम मिळत नाही. कारण एवढ्या लवकर पुन्हा मूर्ती बनवून ठेवून उपयोग काय आहे? ती जागा त्याचे मूर्ती बनवणारे कारखाने जे असतात ते दुसऱ्या कशासाठी तरी वापरतात. ओके, मग यांचा रोजगार जातो. तर ही सुद्धा एक प्रकारची हंगामी बेरोजगारी आहे. जेव्हा सणासुदीचा हंगाम येईल तेव्हाच. अजून एक्झाम्पल बोलू शकता तुम्ही, हिवाळ्याचे दिवस असतात तेव्हा जे लोकरीचं स्वेटर बनवणारे कामगार असतात त्यांना कामं खूप मिळतात. आता त्यांना ही कामं मिळणार आहे का उन्हाळ्यामध्ये? नाही मिळणार आहे. तर या प्रकारे हंगामी बेरोजगारी फक्त शेतीशी संबंधित नाहीये. हे मुद्दाम मी सांगितलं कारण अनेकांना असं वाटतं हंगाम म्हणजे फक्त शेतीचा हंगाम असतो, तर शेतीशी रिलेटेड, आणि एक्झाम्पल पण मोस्टली शेतीच दिलं जातं, परंतु असं नाहीये. प्रत्येक गोष्टीचा हंगाम असू शकतो, आणि त्याच्यानुसार बेरोजगारी सुद्धा असू शकते. जेव्हा ते काम अवेलेबल नाही त्यावेळी ती माणसे बेरोजगार होतात. ठीक आहे. त्यानंतर अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट. आता डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट मध्ये कसं असतं, ही सुद्धा कृषीशी रिलेटेड आहे मोस्टली. समजा पण आपण कारखान्याचं बघू. समजा माझा कारखाना आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळे कामाला आहात. ओके, शू मेकिंग फॅक्टरी आहे समजा, आणि रोज 100 शूज तयार होतात या फॅक्टरीमध्ये. आता ह्या दोघींनी एक दिवस दांडी मारली, काहीतरी यांचं काम निघालं, त्या बोलल्या की सर आम्ही येत नाही. मी बोललो ठीक आहे. त्या दोघी नाही आल्या. मी बोललो बघूया आजचं काम किती झालंय, आपले 2 वर्कर्स कमी आहेत. तरी सुद्धा 100 शूज तयार झाले होते. मग मी विचार केला हे ह्या आल्या नाहीत, यांना ठेवून काय करायचंय मग, कारण 100 शूज तर तसे तयार होतातच ना. मग ह्या आल्या तरी 100 तयार होत आहेत, या नाही आल्या तरी 100 तयार होत आहेत. मग यांना मी दुसऱ्या दिवशी आल्यावर बोलेन सा आता तुम्ही येऊच नका. एकतर याचा अर्थ त्या दोघी काम करत नाहीत, किंवा माझ्या मशीन्सची कॅपॅसिटी एवढीच आहे की कामगारांनी कितीही काम केलं तरी सुद्धा ते 100 शूज तयार करणार आहेत. यापैकी कोणती तरी गोष्ट असणार. मग असे जे अतिरिक्त कामगार असतात, वाटायला काय वाटतं की ते कामावर आहेत, पण त्यांना कधीही काढलं जाऊ शकतं. तर अशा बेरोजगारी बोलतात डिस्गाईज किंवा प्रच्छन्न किंवा अदृश्य, म्हणजे ती दिसत नाही. प्रच्छन्न म्हणजे छुपी, जी दिसत नाही. अदृश्य सुद्धा तोच अर्थ होतो. तर जे दिसत नाही, म्हणजे तुम्हाला वाटतं की रोजगारावर आहेत. आता मागच्या काही महिन्यामध्ये IT सेक्टरचे खूप सारे लोक बेरोजगार झालेत मोठ्या प्रमाणात, कारण अचानक कळून जातं की यांची गरज नाही आपल्याला, आणि मग त्यांना काढून टाकलं जातं. सर्वात अनस्टेबल सेक्टर IT सेक्टर आहे. ओके, तर मग शेतीमध्ये सुद्धा तेच आपण बोलू शकतो की शेतीमध्ये पण काही कामगार असतील. माझ्या शेतामध्ये समजा 20 कामगार आहे, आणि मला जाणवलं की 5 कामगार आपण उगाच एक्स्ट्रा ठेवतोय, 15 कामगारांनी पण काम होऊ शकतं. मग ते 5 जे आहेत
ते डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट मध्ये. मग ते माझ्यावर असणार आहे. मला समजा दयाली बोललो असू दे, जाऊ दे, करतायत करू दे, बाकीच्यांचं पण जरा काम हलकं होईल, तर मी ठेवलं तर ठीक आहे. पण जर मला असं वाटलं की नाही, काम तर तेवढंच होतंय, तर कशाला ठेवायचं, काढून टाका, ते बेरोजगार होऊ शकतात. अंडर एम्प्लॉयमेंट, कमी प्रतीची बेरोजगारी. एखादा काय, खूप जण असे आहेत. मी एक फॉर्म बघितलेला, पोस्ट ऑफिस खात्याशी काहीतरी होता, आणि त्याच्यामध्ये परीक्षा नव्हती. 10वीचे पर्सेंटेज तुम्ही बघितले ते? 92%, 94% वाले अप्लाय करतायत. आता ज्यांनी 10वी मध्ये 92 किंवा 94% काढले आहेत, ते काय 10वीला शाळा सोडून देणार आहेत का? त्यांनी ग्रॅज्युएशन नक्कीच कम्प्लीट केलं असेल, काहींनी पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं असेल, आणि ते लोक जाऊन आता पोस्टमनचा जॉब होता की अजून काय होतं, ते पोस्ट खात्याचं होतं माहित आहे मला, पण पोस्टमनचा होता की अजून काय होता, क्लर्क असतात त्यांचा होता. ओके ओके. पण म्हणजे शेवटी क्लर्कची पोस्ट सुद्धा त्याचं एक प्रकारचं डिमोट, हा, फिरावं लागतं. मग तर हे बरोबर नाहीये. म्हणजे तुम्ही शिक्षण कोणत्या लेवलचं घेतलंय, आणि शेवटी आता तुम्हाला काय लेवलचं काम करावं लागतंय. तर तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या शिक्षणाला न्याय देत नाहीये, आणि जर तुमच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे, तर समाज किंवा शासन कुठेतरी अपयशी ठरतंय की एवढं त्या व्यक्तीने, आता ग्रॅज्युएशन 10वीला समजा त्या व्यक्तीने 93-94% काढले, म्हणजे किती अभ्यास केला असेल. इथे बिहारमध्ये 7वी पास मुख्यमंत्री झालाय. ओके, 7वी पासच आहे तो माणूस, तो मुख्यमंत्री झालाय, आणि आपला युथ एवढा शिक्षित वगैरे असून सुद्धा त्याला साधी नोकरी मिळत नाहीये. तर इकडे चूक समाजाची सुद्धा आहे, जे ह्या गोष्टींवर अप्लाय करतायत त्यांची सुद्धा आहे, की ते स्वतःचा दर्जा खाली करून घेतात. ते स्वतः हातपाय हलवून काहीतरी करून व्यवस्थित काहीतरी करू शकतात, पण फक्त आपल्या भारतामध्ये हे तयार आहे की सरकारी नोकरी तेच पाहिजे, मग काही का असेना, शिपाईची का असेना. ओके, आता ते ही एक्झाम आली आहे हायकोर्टमध्ये, पिऊन. ओके, आणि माझ्या ओळखीची, माझीच एक स्टुडंट आहे, ती एमकॉम आहे, आणि तिने त्या पिऊनच्या परीक्षेचा फॉर्म भरलाय. तर ही वेळ का आली, हे का होत आहे? तर म्हणजे मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तू बेटर डिझर्व करते, तू अजून चांगला अभ्यास कर किंवा, पण ते नाही. त्यांना काही करून कोणतीही पोस्ट चालेल, ते खालच्या दर्जाची चालेल, परंतु सरकारी नोकरीच पाहिजे. मग हे जे आहे कमी प्रतीची बेरोजगारी, ही आपण ओढवून घेतोय. तुम्हाला वाटतं की तुम्ही रोजगारावर आहात. आता ही जी व्यक्ती पिऊन समजा बनेल, पिऊन हा व्यक्ती असा असतो की तो सतत काही ना काही करत असतो, त्याला शांत बसू शकत नाही तो. मग हा व्यक्ती पुढे अभ्यास करणार आहे का? पुढे काही करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे का? मग तो फ्रस्ट्रेट होणार की अरे, एवढं शिक्षण घेतलं आणि आपण साहेबांना पाणी भरून देणं आणि फाईल पोहोचवणं ही कामं करतोय, आम्हाला पण मग जास्त पैसे पाहिजे. मग तो काय करणार? भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करणार. ओके, फाईल पुढे सरकवायचे, साहेबांना द्यायचे, हा मग तुम्ही एवढे पैसे द्या, मी सेटिंग लावतो काय करायचं वगैरे. तर ही सगळी कामं पिऊनची असतात. तो पण खूप भ्रष्टाचार करतो. तर हा का करतो? कारण कमी प्रतीची बेरोजगारी तो फेस करतोय. मग तो व्यक्ती म्हणून पण चुकलाय, आणि आपण समाज म्हणून पण चुकलाय. तर ह्या गोष्टीमुळे ही बेरोजगारी पाहायला मिळते. सर्वात फेमस MPSCचं आवडतं चक्रीय बेरोजगारी, सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट, खूप वेळा विचारलं गेलंय. त्यांचं बेरोजगारी मधला फेवरेट टाईप आहे. ते या प्रकारे विचारतात, आता इथे दिलेलं नाही, कदाचित नाही दिलेलं. तर विकसित देशांमध्ये सेंटेन्स असेल की विकसित देशांमध्ये चक्रीय बेरोजगारी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, आणि बरोबर आहे. म्हणजे असं आलं तर हे लक्षात ठेवा, जे डेव्हलप कंट्रीज असतात, विकसित देश आहेत,
कारण विकसित देशांची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे का? उद्योगांवर अवलंबून आहे. आणि उद्योगांचं कसं असतं की मागणी आली की उद्योगांमध्ये बूम येते, मागणी आली, प्रोडक्शन वाढवायचे, चला सगळ्यांना कामाला लावा, जास्तीत जास्त आपल्या जागा ज्या आहेत त्या भरा. आणि मग मागणी घसरली मार्केटमध्ये, प्रोडक्शन तेवढ्या लेवलचं नाही करायचं आहे, मग जी माणसं आहेत त्यांना काढून टाका, जसं आता सध्या होत आहे. तर मग काही काही काळाने सायकल कशी चालते, एक पॅन्डल वरती असतं, मग दुसरं वरती येतं, हे खाली जातं, हे अल्टरनेट चालू असतं. त्याप्रमाणे काही काही काळाने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात येते मार्केटमध्ये आणि काही काळाने पुन्हा रोजगार मोठ्या प्रमाणात येतो. डिमांडनुसार होत असतं. मागणी वाढली मार्केटमध्ये की जास्तीत जास्त प्रोडक्शन होणार आणि त्यासाठी रोजगार येणार. मागणी कमी झाली, प्रोडक्शन घटणार, बेरोजगारी येणार. तर हे आपल्याला प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळतं तेजी आणि मंदीच्या चक्रामुळे. त्यामुळे याला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. सतत हे चक्र चालू राहतं, बेरोजगारी रोजगार, बेरोजगारी रोजगार, हे चक्र चालू राहतं. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. आणि हा असं फारसा काही वाईट नाहीये. या प्रकारची बेरोजगारी असायला पाहिजे. फ्रिक्शन म्हणजे काय, दोन वस्तूंमध्ये, दोन गोष्टींमध्ये जे घर्षण होतं त्याला आपण घर्षण किंवा फ्रिक्शन बोलतो. तर ही एक वस्तू आणि ही एक वस्तू आहे, त्या दोन गोष्टींच्या मध्येच होणार आहे. तर इथे कसं लक्षात ठेवायचं, ही एक वस्तू म्हणजे हा एक जॉब आहे आणि ही दुसरी वस्तू हा दुसरा जॉब आहे. मग पहिला जॉब एखाद्याने सोडलाय आणि दुसरा जॉब तो करणारा आहे, त्याच्या मधला जो काळ आहे तो म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. ओके, दोन जॉबच्या मध्ये सध्या तो आहे. याचा अर्थ तो पूर्ण वेळ बेरोजगार आहे का? नाही, त्याला माहित आहे मला कुठे ना कुठे जॉब मिळणार आहे. माझा एक मित्र आहे, त्याला ही सवय आहे, तो 1 वर्षाच्या वर कुठे टिकत नाही. कोणती कंपनी जॉईन केली, 1 वर्ष होत आलं की मग आम्हाला आश्चर्य वाटतं, अरे 1 वर्ष झाल्याने सोडलं कसं नाही. तर त्याला कंटाळा येऊन जातो आणि त्याचं स्किल मात्र खूप चांगलं आहे. तो सोडतो, महिन्याभरात त्याला कुठे ना कुठे मिळून जातो जॉब आणि एक्सपिरियन्स पण आता बऱ्यापैकी झालाय चांगला. तर काही हजारांचं का असेना त्याला इन्क्रीमेंट पण मिळून जातं. तर मग असा जो प्रकार आहे हा आहे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट, की हा माझा जॉब होता, मी सोडलाय, दुसऱ्या ठिकाणी मी अप्लाय केलंय, सध्या मी घरात बसून आहे, परंतु लवकरच मला पुढचा जॉब मिळणार आहे, मला माहित आहे. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. त्यानंतर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, संरचनात्मक बेरोजगारी. आधी हेच होतं ना फ्रिक्शनल. संरचनात्मक बेरोजगारी. आता संरचनात्मक म्हणजे काय, तर एखादा स्ट्रक्चर कम्प्लिटली चेंज झालाय. एखादा आपण हा काळ घेऊया, 1990च्या आसपास सगळं रजिस्टरवर व्हायचं, जे पण लिखाण आहे, रेकॉर्ड किपिंग वगैरे रजिस्टरवर व्हायचं. मग त्यानंतर हळूहळू कॉम्प्युटर्स इंट्रोड्यूस होऊ लागले शासकीय ऑफिसेसमध्ये वगैरे. आता ज्याला कम्प्युटर येत आहे तो टिकला, ज्याला कम्प्युटर येत नाही मग त्याला भाग पाडलं गेलं की शिका. आता जे परमनंट होते त्यांचं चालून गेलं की ते राहिले तरी सुद्धा, परंतु जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते त्यांना बोलले निघा आता. ओके, कारण स्ट्रक्चर चेंज झालंय आणि त्यानुसार मग तुम्हाला बदलावं लागेल. किंवा कधी कधी असंही होतं, आता सुद्धा AI आलेला आहे. ओके, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जे काम करायला तुम्हाला 1 दिवस पूर्ण लागायचा, तुम्हाला प्रॉपरली जर जेमिनाय, ग्रॉक किंवा कोणते डीपसिक तुम्ही जे पण वापरत असाल, सर्वात एफिशियंट मला जेमिनाय किंवा ग्रोकच वाटतं, तर बाकीचे पण भरपूर आहेत. तर यापैकी तुम्हाला व्यवस्थित यूज करता येत असेल तर 1 दिवस जिथे पहिले लागायचा ती कामं तुम्ही 15 ते 20 मिनिटात सहज करून टाकता. ओके, कम्प्युटरशी रिलेटेड जे पण काही कामं आहेत, डेटाशी रिलेटेड कामं जी पण आहेत, ती लगेच तुम्ही करून टाकता. तुम्हाला स्किल माहीत पाहिजे, व्यवस्थित तुम्हाला आलं पाहिजे. आता एका ठिकाणी एक मॅडम आहेत, तर त्यांना जबाबदारी दिलेली की एक PDF आहे, या PDF मधल्या तुम्हाला चुका बघायच्या आहेत आणि त्यांना स्पेलिंग मिस्टेक जे आहे ते करेक्ट करायचं आहे. तर त्या वाचत बसल्या, 500 पानांचं PDF होतं. मग
दुसऱ्या दिवशी त्या आल्या, तर मग मी म्हणालो की मॅडम ते कालचं झालं का? त्या बोलल्या कसं होणार सर, 500 पानांचं आहे, मला एक आठवडा तरी जाईल ते वाचायला. मग मी त्यांना बोललो की मॅडम एक आहे, टेक्निक आहे, तुमच्या वर्डमध्ये स्पेलिंग्स नावाचं एक असतं रिव्ह्यूमध्ये, ते तुम्ही क्लिक करा, त्याच्यावर तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करत गेले तर जे पण फक्त चुकलेले स्पेलिंग आहेत ते फक्त येत जातील, कारण इंग्लिशमध्ये पीडीएफ होतं आणि तुम्हाला फक्त त्यांना करेक्ट करायचं आहे. मग त्यांनी बघितलं, म्हणलं अच्छा ठीक आहे, आणि मग नंतर पुढच्या 1 तासाभरात ते कम्प्लीट झालं. आता त्यांना हे कळलं, मग त्यांना ते गोडी लागली, त्यांनी अजून मग गोष्टी MS वर्डच्या शिकायला घेतल्या आणि अजून चांगलं स्वतःला इम्प्रूव्ह केलं. तर ह्या प्रकारे आपल्याला जर नॉलेज असेल बदललेल्या गोष्टींचं, तर मग तुम्ही रोजगारावर राहू शकता. परंतु जर तुम्ही अपडेट होत नाहीये, अपग्रेड स्वतःला करत नाहीये बदलत्या काळाप्रमाणे, तर मग तुम्ही स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचे शिकार व्हाल, तुम्हाला काढून टाकलं असेल. कधी कधी तुम्हाला सगळं माहीत जरी असेल तरी सुद्धा, आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे BMC कडे मोठ्या प्रमाणात कचरा साफ करणारे कामगार आहेत, ड्रेनेज साफ करणारे कामगार आहेत. जर BMC ने ह्या सगळ्या गोष्टींसाठी मशीन्स आणले, समजा जी चांगली गोष्ट असेल, व्हायला पाहिजे ते मशीन्स आणले, आणि कामगारांना नाही काय करायचंय, फक्त मग काही कामगार जे ते मशीन ऑपरेट करतील, बाकीच्यांना मग काढून टाकलं, तर मग स्ट्रक्चरल चेंज झाला, अनएम्प्लॉयमेंट आली. तर मग असं झालं तर चांगलं आहे, अशी अनएम्प्लॉयमेंट येऊ दे, असं काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांचीच प्रकृती जी आहे ती व्यवस्थित राहील. परंतु कोणत्याही प्रकारे स्ट्रक्चरल चेंज होतोय तर अनएम्प्लॉयमेंट येऊ शकतं. उलटे सुद्धा होऊ शकतं, मी फक्त प्रोग्रेसचं बोलतोय, पण कधी कधी असंही होतं. जपान ते इंडोनेशियामध्ये कुठेतरी असं झालेलं की ते खूप डिजिटाईज झालेलं सगळं, परंतु काही कंपनीज ज्या होत्या तर त्या डिजिटायझेशनमुळे त्यांच्यावरती सतत हॅकर्स हल्ला करायचे. खूप जास्त त्यांचा डेटा जो होता तो चोरी होत होता, कारण सगळं डिजिटाईज होतं, ते सहज मिळवलं जायचं. मग त्या कंपन्यांनी काय केलं की नाही, खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, ती डिजिटाईज करायचीच नाही, कम्प्युटरमध्ये लोड करायचंच नाही, तुम्हाला ते लिहायचं आहे, रजिस्टरमध्ये लिहून ते रजिस्टर्स मेंटेन करायचे, ठेवायचे आहेत. आता हे जे वर्कर्स होते त्यांना टायपिंग खूप चांगलं जमत होतं, पण त्यांना लिहायला आता ते विसरलेले जवळजवळ. ओके, आम्ही टाईप करू शकतो, आम्ही लिहू शकतो का? नाही. मग त्यांना हायर करावे लागले असे लोक जे लिहू शकतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे हा. म्हणजे युरोपमध्ये सुद्धा काही देश आहेत की ते लहानपणापासून मुलांना टायपिंग शिकवतात. आता ही मुलं टायपिंगच शिकतात आणि पुढे जाऊन जॉब्स मध्ये सुद्धा टायपिंगच करतात, मग दिवस रात्र टायपिंग. मग त्यांना एक पेज जरी लिहायला लावलं ना, नाही जमत. किंवा आपले इंडियातले सुद्धा लहानपणापासून रायटिंग केलेले मुलं, परंतु IT सेक्टरमध्ये आहेत, दिवस रात्र फक्त टायपिंग करतात, त्यांना तुम्ही सांगा की 1 पान लिहून दे मला, असं नाही जमणार. तर उलट जरी झालं तरी सुद्धा स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट येऊ शकते, कारण शेवटी स्ट्रक्चर चेंज झालंय, मग ते कशाही प्रकारे होते. शैक्षणिक बेरोजगारी, तुम्हाला शिक्षण घेतलंय तुम्ही आणि तरी सुद्धा तुम्हाला काम नाही मिळालेलं, शैक्षणिक बेरोजगारी. कारण कोणत्याही गोष्टीसाठी जो पाया आहे तो आहे शिक्षण. तुम्ही शिकताच यासाठी की तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात स्वाभिमानी व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि आत्मनिर्भर व्हायचंय. तर मग तुम्हाला एखादं काम मिळालं पाहिजे, पैसा तुम्हाला कमवता आला पाहिजे. जर ते होत नसेल तर मग तुम्ही म्हणाल की शिक्षण तुमचं वाया गेलं. ओके, ऍक्च्युली शिक्षण हे नैतिक मूल्यांशी सुद्धा जोडलं गेलं पाहिजे. फक्त गरजेचं नाहीये की एखादा व्यक्ती कमवत नाहीये तर त्याचं शिक्षण वाया गेलं. जर तो मूल्यवान आहे, नीतिवान आहे, व्यवस्थित आहे, तर निश्चितच त्याचं शिक्षण कामाला आलंय. पण मोठ्या प्रमाणात हेच बघितलं जातं की शिक्षण घेतलंय मग आता काम करायला पाहिजेस तू, म्हणजे तू आता पैसा कमवायला पाहिजे. आणि जर तू पैसा कमवत नाहीये, शैक्षणिक बेरोजगारी. मग हे मंदीमुळे येऊ शकते किंवा गरज आणि पुरवठ्याचं असंतुलन, की
मोठ्या प्रमाणात लेबर्स अवेलेबल आहेत, परंतु तेवढ्या कामगारांची मार्केटमध्ये गरज आहे का? नाहीये. मग ते बेरोजगार राहणार. आता जसं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट एक्झामसाठी मुलं प्रिपेअर करतायत. समजा लाखो मुलं बसतायत, 5 लाख मुलं वगैरे बसतात दरवर्षी एमपीएससी स्टेट सर्व्हिस किंवा युपीएससी ला तर 7-8 लाख फॉर्म जातात. परंतु ऍड कितीची असते? 300-400 किंवा युपीएससीची 1000च्या आसपास. म्हणजे मागणी जी आहे ती फक्त 300-400 किंवा 1000ची आहे आणि पुरवठा लाखांमध्ये आहे. मग बेरोजगारी असणारच आहे, निश्चितच असणार आहे. तर इथे आपण लक्षात घेऊ शकतो. आता हे थोडं करंट अफेअर्सचं झालं, परंतु तुम्हाला आता आपण थोडा वेळ प्रश्न बघूया. लास्ट लेक्चरचं तुम्ही केलंय सगळं? विचारू? नाही केलेलं? ओके. बरं, ह्या लेक्चरचं आतापर्यंत सगळं समजलं? एकदा पटकन बघून घ्या, म्हणजे मग तुम्हाला विचारता येईल मला. वाचून घ्या पटकन.
सगळं वाचलं ना? लक्षात राहिलं सगळं? युज्युअल स्टेटस मध्ये काय होतं? 183 डेज असायला पाहिजे. आणि जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर मग बेरोजगार. एका वर्षात 183 दिवसांपेक्षा जास्त. करंट वीकली स्टेटस मध्ये काय होतं? आणि जर केलं असेल तर मग तो रोजगारावर आहे, तो बेरोजगार नाहीये. कारण डेली स्टेटस तू सांग. हा हा हा. मग थोडं अजून व्यवस्थित पाहिजे. तू सांगशील अजून व्यवस्थित? कारण सर्वात महत्वाचं आहे की एका आठवड्यामध्ये एक दिवस काम पाहिजे. कारण वीकली स्टेटस असू दे किंवा डेली स्टेटस असू दे, दोघांमध्ये एका आठवड्याचं पाहतात. मग एका आठवड्यामध्ये एक दिवस, मग एक दिवस म्हणजे किती तासापेक्षा? 4 तासापेक्षा जास्त. मग 4.5 तास असेल तरी सुद्धा चालेल. आणि 2 हाफ डेज म्हणजे जसं तो म्हणाला 1 तास ते 4 तास. मिक्स रिकॉल पिरियड आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड काय फरक आहे? मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड MMRP आणि अच्छा, तुला शॉर्ट फॉर्म लक्षात आहे, ठीक आहे. MRP आणि MMRP काय फरक आहे? आणि कशाचा रेकॉर्ड केला जातो? व्हेरी गुड. आपण किती रुपयाच्या वस्तू घेतल्या वगैरे, मग त्याच्यामध्ये 7 दिवस वाल्यामध्ये कोणत्या वस्तू? खूप डिटेल मध्ये लक्षात दिलं. आणि एका वर्षाचे त्याच्यामध्ये टिकाऊ वस्तू वगैरे. व्हेरी व्हेरी गुड. डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट, अदृश्य बेरोजगारी. व्हेरी गुड. एज्युकेशनलच सांग. फ्रिक्शनल, घर्षणात्मक. एक जॉब सोडलाय आणि दुसऱ्या जॉबच्या सर्च मध्ये. हंगामी. तुला समजलं नाहीये की विसरलास तू? काय झालं? समजलं का? पण विसरला, आता आठवत नाही. बरोबर आहे. हंगाम नसेल, जसं आता उन्हाळा आहे तर शेत मजुरांना काही काम नाही तर ते बेरोजगार आहे. स्वेटर वगैरे विणणारे आहेत तर त्यांचा पण थंडीचा हंगाम असतो, बाकी हंगामात ते बेरोजगार असतील. खुली बेरोजगारी, ओपन अनएम्प्लॉयमेंट. हा सांग. इन्कम मिळून जाते आणि काम नाही करायचंय. पण काम नाही करायचं तर ते बेरोजगार कसे मग? म्हणून मग ते काम करत नाहीये. नाही नाही, मग जर काम करायची इच्छा नाहीये ना तर ते बेरोजगार नाही आहेत मग. ओके. फुली अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काही काम करायची इच्छा आहे आणि तरी सुद्धा नाही मिळत आहे, असं आहे. शिक्षणामध्ये तुमचं शिक्षण आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला काम नाही मिळत आहे शिक्षणानुसार.
खोलीमध्ये तुमची काम करायची इच्छा आहे पण तुम्हाला काम मिळत नाहीये. अंडर एम्प्लॉयमेंट, कमी प्रतीची बेरोजगारी, अंडर एम्प्लॉयमेंट. नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचं शिक्षण खूप हाय लेवलचं आहे आणि जॉब जो आहे तो लो लेवलचा आपण करतोय. आणि असं नका समजू की गव्हर्नमेंटचं असं तुम्ही कोणतीही एक्झाम पास व्हाल, समजा STI तुम्ही होताय तर तुम्ही क्लेरिकसच काम करणार आहे. ओके, STI मध्ये क्लेरिकल कामच असतं. ASO तुम्ही झालात, क्लेरिकल कामच असतं. तुमच्या शिक्षणाला न्याय देत नसतंच ते. तुम्हाला पोस्ट चांगली आहे ही वगैरे ठीक आहे, पण ह्या दोन्ही पोस्ट, हा PSI चॅलेंजिंग आहे. PSI तुमचे डिसिजन्स खूप मॅटर करतात, ते आहे. पण SR, ASO आणि STI हे तिन्ही क्लेरिकल पोस्ट आहेत. ओके, तर आपण पिऊन वगैरे चर्चा केली ठीक आहे, परंतु ह्या सुद्धा पोस्ट म्हणजे थोड्या हाय लेवलला जाऊन आपण क्लेरिकल काम करायचंय बस, बाकी काही वेगळं नाहीये. तर मग खूप ठिकाणी आपण शिक्षणाला आपल्या न्याय देत नसतो. तर मग ही कमी प्रतीची बेरोजगारीसाठी की शिक्षण खूप चांगल्या लेवलचं आहे आणि तुम्ही काम काहीतरी वेगळं करताय. असं नका समजू की कमी प्रतीची म्हणजे कमी पगाराची, असं नाहीये. आता जो गव्हर्नमेंटमध्ये शिपाई असतो त्याचा पण पगार 40,000 रुपये असतो. ओके, जास्त असतो, जास्त पण असेल. ओके, पण आपल्याला पगाराशी घेणं देणं नाहीये. तुम्हाला काम काय करावं लागतंय त्याच्यावरून आपण ठरवतो की शिक्षणाला तुम्ही न्याय देताय की नाही. ओके, अजून कोणती राहिली का? शैक्षणिक विचारली, हा संरचनात्मक राहिली ना, महत्वाची आहे. सांग तू, सांग. संरचनात्मक. हम्म. ज्याला स्किल आहे ज्याच्याकडे त्याला रोजगार मिळणार. जर तुम्ही बदलांप्रमाणे स्वतःला बदललं नाही आणि तुम्हाला ते जमत नाहीये तर तुम्हाला काढून टाकणार. स्ट्रक्चर चेंज झालं त्यामुळे तुम्हाला जमत नाही, काढून टाकणार. किंवा असंही होऊ शकतं की स्ट्रक्चर असं चेंज झालं की तुमची गरजच नाही, आता मशीन्स आले ते करतायत, तुम्ही करायची काही गरज नाहीये. स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट. चक्रीय, सायक्लिकल, येस, आणि थोड्या टायमासाठी येतो. तर असं चक्र चालू राहतं, तेजी मंदी चालू राहते. जेव्हा तेजी येते जॉब्स मिळतात, मंदी येते जॉब्स जातात. अजून कोणतं राहिलं का? घर्षणात्मक झालं, चक्रीय झालं, कमी प्रतीची, अदृश्य झालं, अंगामी झाले सगळे. ठीक. आता हे थोडंसं करंट अफेअर्सचा डेटा आहे ऑगस्ट 2025 पर्यंतचा. तर 2025 मध्ये एकूण बेरोजगारी दर आपला 5.1% आहे. तर 3% जो आहे ना, आता तो मोस्टली कोणती पुस्तक देत नाहीत किंवा आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा ते फारसं कन्सिडर होत नाही. एक असतो नॅचरल अनएम्प्लॉयमेंट रेट. तर 2.5 to 3% हा नॅचरल अनएम्प्लॉयमेंट रेट मानला जातो. की तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही म्हणजे शासन किंवा समाजाने कितीही प्रयत्न करू दे, 2 ते 3% बेरोजगारी राहणारच आहे. आता ती कोणत्याही कारणामुळे असू शकते, परंतु 2 ते 3% बेरोजगारी तुम्ही असं होऊच नाही शकत की देशातले सर्वच्या सर्व कामाला आहेत, जे पण वर्किंग एज पॉप्युलेशन आहे त्याच्यातले कोण ना कोण बेरोजगार असणारच आहे काही ना काही कारणामुळे. शासन किती प्रयत्न करू दे, समाज किती प्रयत्न करू दे, त्याला बोलतो आपण नॅचरल अनएम्प्लॉयमेंट, नैसर्गिक बेरोजगारी, ती असतेच. मग त्याच्यापेक्षा थोडं जास्त 5.1% आपला बेरोजगारी दर आहे भारतातला. आणि काही 2026च्या नुसार, काही खाजगी आकडेवारीनुसार, म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या संस्था गव्हर्नमेंटच्या आहे, NSSO किंवा PLFS, पण काही खाजगी संस्थांनुसार तो 5.10% पर्यंत गेला. तर सेमच आहे, म्हणजे 5.1 म्हणजे तेवढंच झालं जवळपास. तर एवढं काही आपल्याला घाबरायची गरज नाहीये, बेरोजगारी फार जास्त नाहीये, परंतु
घाबरण्याची गरज कुठे आहे की बेरोजगारी दर मोजताना ही मेथड कोणती वापरतात. तर यांनी समजा युज्युअल स्टेटस मेथड वापरली आहे. अर्ध वर्ष एखादा व्यक्ती बेरोजगार आहे, पण हे काय म्हणतात तो बेरोजगार आहे का? नाहीये. काय सेन्स आहे या गोष्टीला? कोणी असं करू शकतं की मी अर्धा वर्ष काम करतो आणि त्याच्यात पूर्ण वर्ष माझं चाललं होतं? होऊ शकतं असं? करंट वीकली स्टेटस, आठवड्यातून 1 तास फक्त काम मिळालंय. हा बेरोजगार नाहीये, रोजगारावर आहे. तुम्ही रोजगारावर आहात याचा अर्थ तुम्हाला महिन्यातून कमीत कमी 20 दिवस तरी काम मिळायला पाहिजे. हे एकदम व्यवस्थित असं तुम्ही बोलू शकता की दर महिन्याला तुम्हाला काम पाहिजे. असं नाही की वर्षाचं मोजा, वर्षातले 6 महिने असं मोजा, नाही. दर महिन्याला तुम्हाला काम पाहिजे आणि महिन्यातले कमीत कमी 20 दिवस तुम्हाला काम पाहिजे. ही डेफिनेशन खूप जबरदस्त ठरू शकते, परंतु ते कोणी वापरत नाही. मग आपली गव्हर्नमेंट काय करते किंवा कोणत्या देशाची गव्हर्नमेंट काय करते, ह्या तिघांपैकी एक वापरते आणि त्यामुळे त्यांना बेरोजगारी तर कमीच दिसतो. कारण प्रत्येक महिन्यात, प्रत्येक आठवड्यात जे वर्किंग एज पॉप्युलेशन आहे काही ना काही काम करतात की नाही? येस. आणि मग जे शिक्षण घेत असतात, आता समजा आपले एमपीएससी किंवा युपीएससी करणारे मुलं जे आहेत, हे ऑप्शन बी म्हणून काय करतात, हा अभ्यास करता करता सोबत एखादा कोर्स करत असतात. मग जर त्या कोर्समध्ये इन्व्हॉल्व आहेत तर त्यांना बेरोजगार मानलं जाईल का? मग अशा प्रकारे दिसायला 5% दिसेल, परंतु ऍक्च्युअली खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असते, पण ती आकड्यांनी व्यवस्थित दिसत नाही. ओके, सो भारतात सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी मंत्रालय जे आहे हे कायम्याच्यावर काम करत असतं आणि यांनी बेरोजगारी मोजण्यासाठी पहिले एप्रिल टू मार्च आपलं आर्थिक वर्ष जे आहे त्यानुसारच ते मोजायचे. सध्या त्यांनी हा जानेवारी ते डिसेंबर असा कालावधी केलाय. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे, ही एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. कोणत्या मिनिस्ट्रीने केलंय? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स. आणि काय केलंय? जानेवारी ते डिसेंबर केलंय. तर हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. इकॉनॉमीमध्ये येऊ शकतात जर त्यांनी डीप मध्ये विचारायचा प्रयत्न केला तर. कारण मागच्याच वर्षी झालंय 25 ला, तर नक्कीच येऊ शकतं. शिक्षित बेरोजगारी जी आहे, तर आपल्याकडे कसं आहे, शिक्षण घेतलेल्यांची बेरोजगारी जास्त आहे. जे अडाणी आहेत त्यांची बेरोजगारी कमी आहे. कारण जे अडाणी आहेत ते काही काम करायला तयार होतात, हे ठीक आहे, आम्हाला हे काही हरकत नाही. परंतु शिक्षण घेतलेल्यांचं कसं आहे की आम्हाला हे तरी पाहिजे, त्यांचं एक महत्वाकांक्षा असते की मला एवढं तरी मिळायला पाहिजे, हे तरी असलं पाहिजे, आणि त्यामुळे मग ते बेरोजगार राहून जातात. असं नाही की आता तुम्ही सगळे आहात, तुम्ही जर घाटकोपरमध्ये फिरलात काही दुकानांमध्ये आणि बोललात की मला जॉब पाहिजे, असं असं मी करेन काम, तुम्हाला सगळ्यांना इथल्या इथे घाटकोपरमध्ये जॉब मिळेल, नक्की मिळेल. गरज आहे मार्केटमध्ये लेबर्सची, पण किती? 8,000 10,000 वाला वगैरे, आणि एखाद्या दुकानामध्ये झाडू मारायला ठेवतील किंवा काहीतरी त्यांचं वस्तू मेंटेन करायला ठेवतील, असलं काहीतरी. मग तो तुम्ही करणार आहात का? नाही. तर हा सध्या प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. तर अडाणी लोक जे आहेत त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, त्यांना काही काम करण्यास ते तयार असतात, त्यांचा बेरोजगारी दर कमी असतो. शिक्षितांचा बेरोजगारी दर तो जास्त असतो. तर 6.5% आहे शहरी भागामध्ये, तो 7.2 आहे. ग्रामीण भागामध्ये थोडासा कमी आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जर त्यांना नाही मिळालं तर ते शेतीचं का असेना किंवा अजून कोणत्या मजुरीचं का असेना करायला घेतात. शहरांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही मिळत चान्स. युवा बेरोजगारी, आता पहिले युवा म्हणजे 15 ते 35 असा वयोगट मानला जायचा. मागच्या काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने युवाची डेफिनेशन चेंज केली आहे, 15 ते 29 अशी केली आहे, मोदी गव्हर्नमेंटनेच केलेली आहे. सो युवा म्हणजे फक्त 15 ते 29 हा वयोगट मानला जातो आणि याच्यामध्ये 9.9% बेरोजगारीचं प्रमाण आहे. हे खूप जास्त आहे, 9.9, आणि अधिकृत 9.9. जसं मी म्हणालो की शासनाने ठरवलेलं, जर आपण प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर ते प्रचंड आहे. आणि ही देशासमोरची खूप मोठी समस्या आहे, कारण जे तुमचे सर्वात प्रोडक्टिव्ह, सर्वात जास्त काम करू शकणारे असे लोक आहेत ते घरी बसतात. ते काही काम करतायत का? नाही. मग त्यांच्याकडे पैसा जात नाही तर याचा अर्थ देश पुढे जातोय का? नाही जातोय. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
शहरी तरुणींमध्ये प्रमाण सर्वाधिक आहे, 18.9%. हे विचारलं जाऊ शकतं. ओके, प्री मध्ये नाही विचारणार, हे मेन्स मध्ये विचारणार. कंबाईनची मेन्स असो किंवा ग्रुप सी ची पण असो, तर त्याच्यामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. राज्यसेवा तर आता डिस्क्रिप्टिव्ह झाले, इथे तुम्हाला लिहिता येईल जर तुम्ही ती दिली तर. तर शहरी तरुणींमध्ये सर्वाधिक प्रमाण आहे. शहरी तरुणी कोणत्याही खालच्या लेवलचं काम करायला तयार नसतात आणि त्यांचे घरचे ते अलाव सुद्धा करत नाहीत. मग एकतर त्यांना व्यवस्थित स्टँडर्ड असं काम शोधावं लागतं, नाहीतर मग घरी बसा, लग्न करून देऊ, विषय संपला. तर ही खूप मोठी समस्या आहे की शिक्षण तर आहे, मात्र त्याचा वापर होतोय का अर्थव्यवस्थेला? नाही होत आहे. 18% म्हणजे खूप जास्त झालं. ILO प्रमाणे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, खूप वेळाचं स्थापना वर्ष विचारलं जातं. 1920 हे स्थापना वर्ष आहे. युनायटेड नेशनच्या ज्या पण संस्था आहेत त्याच्यात सर्वात आधी स्थापन झालेली संस्था जी आहे ती ILO आहे. ठीक आहे, यांचा रिपोर्ट आहे एम्प्लॉयमेंट अँड सोशल ट्रेंड्स 2026. यांनी जगभरामध्ये 4.9% बेरोजगारी दर राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. 18.6 करोड लोक बेरोजगार आहेत, सर्वात जास्त आपल्याकडेच असतील. आता जॉब गॅप म्हणजे जे लोक काम करू इच्छितात त्यांना काम मिळत नाही, अशा लोकांची संख्या 40 कोटीपर्यंत पोहोचू शकते असा त्यांचा अंदाज आहे. आणि एआयचा पण प्रभाव त्यांनी सांगितलाय की AI जास्तीत जास्त असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार जे आहेत ते वाढलेले आहेत मोठ्या प्रमाणात. ओके, तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त हे लक्ष ठेवायचं आहे, विचारलं कसा प्रश्न जाऊ शकतो, एम्प्लॉयमेंट अँड सोशल ट्रेंड्स 2026 कोणाचा रिपोर्ट आहे? ILOचा आहे. ओके, आणि जागतिक बेरोजगारी दर 4.9% एक विचारलं जाऊ शकतं. हे दोनच प्रश्न अपेक्षित आहेत आणि सोपं आहे. आपला 5.1% आहे भारताचा, जगाचा 4.9% आहे, जवळ आहे, फारसा असा फरक नाही. आता काही समित्या आहेत, या समित्यांआधी ह्या PDF मध्ये मी 3 गोष्टी इन्व्हॉल्व करायला विसरलो. पुढच्या PDF मध्ये मी तुम्हाला टाकून देईन, परंतु आपण आत्ताच पाहून घेऊया त्या गोष्टी, कारण त्या बेरोजगारीशी संबंधितच आहे. तर 3 प्रकारचे गट असतात. एक आहे वर्किंग एज पॉप्युलेशन, दुसरी आहे लेबर फोर्स, आणि तिसरी आहे वर्किंग पॉप्युलेशन. किंवा त्याला वर्क फोर्स पण म्हणतात. तर हे 3 गट पडतात. जसं मगाशी मी म्हणालो काही वेळापूर्वी, वर्किंग एज पॉप्युलेशन मध्ये किती ते किती वयोगट येतो? 15 ते 64, 15 to 64 हे सगळे वर्किंग एज पॉप्युलेशन मध्ये येतात. परंतु त्यातले सगळेच लेबर फोर्स मध्ये येतात का? कोण नाही येत? जे काम नाही करत. मग कोण नाही येत लेबर फोर्स मध्ये? 15 ते 20 नाही, 29 नाही. ते जर युवा झाले ते तर काम करायलाच पाहिजे. लेबर फोर्स मध्ये फक्त हे सगळे, आता आपण एकदा डिक्लेअर केलं ना की वर्किंग एज 15 to 64 आहे, म्हणजे ह्या सगळ्यांकडून कामाची अपेक्षा आहे. मग याच्यातले कोण नाही येणार की जे शिक्षण घेत आहेत. ओके, मग आता समजा 15 वर्षाचा असताना आपली फक्त 10वी होते किंवा 16 वर्षाचं असताना, तर ग्रॅज्युएशनला आपल्याला 21 वर्ष वगैरे लागून जातात. म्हणजे जर एखादा व्यक्ती शिक्षण घेतोय तर तो लेबर फोर्स मध्ये, वर्किंग एज पॉप्युलेशन मध्ये तर आहे, परंतु तो लेबर फोर्स मध्ये असू शकतो का? नाही, कारण तो शिक्षण घेतोय, त्याच्याकडून आपण कामाची अपेक्षा ठेवू शकत नाही. अपंग व्यक्ती असतील, आता ते बिचारे करतात काम, परंतु अपंग आहेत, तर आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची आहे का? नाही. ओके, हाऊसवाईफ्स आहेत, मोठ्या प्रमाणात भारतात हाऊसवाईफ्स आहेत की त्या घरकामच करतात.
आता ते घर कामांमधून त्यांना टाइम मिळत असतो का, की वेगळं काहीतरी काम करायचं? नाही. मग त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो का? नाही. तर असे जे लोक येतात ते सगळे वर्किंग एज मध्ये तर येतात, मात्र लेबर फोर्स मध्ये नाही येत. लेबर फोर्स मध्ये तेच व्यक्ती येतात की जे ह्या वर्किंग एज ग्रुप मध्ये सुद्धा आहेत आणि जे काम करण्यास अवेलेबल सुद्धा आहेत. ते काही नाही बोलत आहे आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे किंवा आम्हाला घर सांभाळायचं आहे किंवा आमचं काही फिजिकल प्रॉब्लेम आहे, असं काहीच कारण देत नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला काम द्या, आम्हाला काम करायचंय. असे जे पण आहेत ते लेबर फोर्स मध्ये आपल्या येतात. त्याच्यामध्ये ज्यांना काम मिळालंय, ठीक आहे, लेबर फोर्सचे सगळेच कामावर असतात का? नाही. लेबर फोर्स मध्ये जेवढे पण आहेत त्यांना काम करण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्यांना काम मिळालंय ते आहे वर्किंग पॉप्युलेशन, आणि जे राहून गेलेत ते आहेत अनएम्प्लॉयड. ठीक आहे. ज्यांना काम मिळाले ते रोजगारावर आहेत आणि ज्यांना काम नाही मिळालेलं ते बेरोजगार. तर हे गट तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे 3 गट महत्वाचे आहेत. वर्किंग एज पॉप्युलेशन 15 ते 64 वाले, त्याच्यात लेबर फोर्स श्रमशक्ती, मराठीमध्ये श्रमशक्ती नाव आहे. तर श्रमशक्तीमध्ये ते जे काम करण्याची इच्छा ठेवतात आणि कोणताही प्रॉब्लेम त्यांना शिक्षण, अपंगत्व किंवा असलं काहीही नाही आहे, आणि मग त्याच्यात ज्यांना काम मिळालंय ते रोजगारावर आहेत, नाही मिळालेलं ते बेरोजगार आहेत. मग आता लेबर फोर्स कशी काढायची? तर लेबर फोर्स काढताना जेवढे पण लेबर फोर्स रेट काढताना आपल्याला काय करायचं असतं की जेवढे पण लेबर फोर्स मध्ये व्यक्ती आहेत अपॉन आपली पॉप्युलेशन, तर तुम्हाला लेबर फोर्स रेट जो आहे तो मिळतो. दर हा दर उच्च असावा. जेवढा आपलं लेबर फोर्स जास्त असेल तर तुम्हाला एक चांगला रेट जो आहे तो मिळू शकतो. ओके. जर तुम्हाला वर्किंग पॉप्युलेशन काढायचं असेल तर लेबर फोर्सच्या जागी तुम्ही वर्किंग पॉप्युलेशन टाकून द्या. ओके. तुम्हाला वर्किंग पॉप्युलेशनचा जो रेट आहे तो मिळून जाईल. फक्त फरक एका ठिकाणीच आहे. फॉर्म्युला फक्त एक वेगळा आहे अनएम्प्लॉयमेंट रेट काढण्याचा. आणि डेफिनेशन तीच विचारतात. म्हणजे एमपीएससी मध्ये जेवढा पण वेळा विचारले रेट्स कोणते, हे सोपेवाले नाही विचारले, त्यांनी अनएम्प्लॉयमेंट रेटच विचारलाय. तर याच्यामध्ये वरती साहजिक जेवढे पण अनएम्प्लॉयड असतील ते किती आहे ते लिहायचंय, पण बाकी फॉर्म्युला मध्ये आपण खाली काय लिहित होतो? पॉप्युलेशन, लोकसंख्या. इकडे पॉप्युलेशन नाही लिहायचे, इकडे लेबर फोर्स येईल. आणि रेट काढतो आपण म्हणून प्रत्येकाच्या पुढे आपण इंटू 100 करणार आहोत. ओके. सो ते महत्वाचं नाही, महत्वाचं हे आहे सर्वात महत्वाचा फॉर्म्युला. अनएम्प्लॉयमेंट रेट काढताना आपल्याला लेबर फोर्स, श्रमशक्ती, किती लोक आहेत हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि न्यूमरेटर मध्ये, कारण की आपण अनएम्प्लॉयमेंट रेट काढतोय, तर अनएम्प्लॉयड पीपल जेवढे आहेत ते वरती लिहायचं आणि लेबर फोर्स आपल्याला अनएम्प्लॉयमेंट रेट मिळायचं. राहिले लक्षात हे? वर्किंग एज पॉप्युलेशन किती ते किती वर्ष? 15 ते 64. लेबर फोर्स मध्ये कोण नाही आहेत? आणि अनएम्प्लॉयमेंट रेटचा फॉर्म्युला काय? वरती काय येतं आणि खाली काय येतं? लेबर फोर्स. आता काही समित्या आहेत, या समित्या खूप महत्वाच्या आहेत. सुरेश तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, अरे लकडावाला गेला काय, आणि लकडावाला पण आहे. लकडावालापेक्षा या दोन ज्या आहेत रंगराजन आणि सुरेश तेंडुलकर, या खूप महत्वाच्या आहेत. डीटी लकडावाला याने यूआरपी पद्धतीनुसार ओके गणना केली 2004-5 मध्ये, महागाई जे आहे ते बघितलं, आणि 356 रुपये ग्रामीण भागात 2004-5 ला, शहरी भागामध्ये 538 रुपये मासिक दरडोई खर्चाची पातळी ठरवण्यात आली. म्हणजे शहरी भागात एका व्यक्तीसाठी एका महिन्याला 538 रुपये पुरतात.
असं त्याचं म्हणणं आहे. 2004-5ची गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वी सकाळ. आणि ग्रामीण भागात 356 रुपये पुरतात. मग नंतर मग त्याला 4-5 मध्ये 27.5% दारिद्र्य आढळलं. ग्रामीण भागात 28, शहरी भागामध्ये 25. या पाहणी वर्षात सर्वाधिक दारिद्र्य ओडिसा राज्यामध्ये आढळलं. आता अशा समित्या तुम्हाला येत राहणार, समित्यांची माहिती तुम्हाला दिलेली असणार आहे. मग समित्यांमध्ये महत्वाचं सगळंच करत बसायचंय की महत्वाचं काही करायचंय? महत्वाच्या गोष्टी. आता याच्यामध्ये तुम्हाला महत्वाच्या गोष्टी कोणत्या वाटतात? काय? मासिक खर्च, URP पद्धत यूज केली. अजून काय? सर्वात जास्त. ठीक आहे, याच्यात 3च गोष्टी महत्वाच्या आहे. पहिली गोष्ट URP पद्धतीनुसार यांनी बघितलेलं आहे. दुसरं किती टक्के दारिद्र्य आढळलं, टोटल 27% दारिद्र्य आढळलं. आणि तिसरं सर्वाधिक दारिद्र्य ओडिसामध्ये आढळलं. या 3 गोष्टी फक्त महत्वाच्या. त्याच्यामध्ये पण ह्या 2 सर्वात जास्त महत्वाच्या, की याला 27% दारिद्र्य आढळलं आणि ओडिशामध्ये सर्वाधिक जास्त आढळलं. ओके, या 2 गोष्टी जास्त लक्षात ठेवा. आता सुरेश तेंडुलकर समिती, ही समिती खूप महत्वाची आहे. मागच्या PDF मध्ये सुद्धा मी काही समित्या दिलेल्या, तुम्ही काय वाचल्या नाहीयेत? नाही वाचलेल्या, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही वाचाल तर ते दिसेल. या आधीच्या ज्या समित्या होत्या ज्या आपण, तर त्यांनी काय केलं, दारिद्र्य नाहीये म्हणजे काय, त्या व्यक्तीला खायला मिळतंय, तो जिवंत आहे, हे एवढंच बघायचे, बाकी काही नाही बघायचे. त्यांचं म्हणणं होतं तू जगतोयस ना, बास झालं. ओके, राईट टू लाईफ, आर्टिकल नंबर काय? व्हेरी गुड. तर हे जे राईट टू लाईफ आहे, याच्यामध्ये सुद्धा कोर्टाचा एक वेगळा दृष्टिकोन होता, की तुमचं शरीर जर जिवंत आहे, तुम्हाला राईट टू लाईफ मिळालाय. ओके, त्याच्या आधीच्या ज्या केसेस होत्या, त्याच्या कशाच्या, मेनका गांधी केस एक झाली 1978ला. त्याच्या आधीच्या केसेस होत्या, त्याच्यामध्ये कोर्ट असंच म्हणायचं, तुझं शरीर जिवंत आहे ना, राईट टू लाईफ मिळाला. पण मेनका गांधी इंदिरा गांधीची सून होती, तर तिला त्यावेळेची जी चेंज झालेली गव्हर्नमेंट आहे मोरारजी देसाईची, तर त्यांनी मुद्दाम अडवणूक केलेली तिची. तर तिने कोर्टामध्ये ती गेली आणि खूप फेमस केस झाली. भारतीयांना एक खूप चांगला राईट मिळाला, आर्टिकल 21 विस्तृत झाला. तर तिचा पासपोर्ट मुद्दाम जप्त करून घेतलेला, तिला देशाबाहेर जाऊ दिलं जात नव्हतं. तर ती म्हणाली की जर माझं शरीर जिवंत आहे पण माझ्याकडे स्वातंत्र्यच नाहीये, काय करायचं काय नाही याचा निर्णय घेण्याचा मला काही अधिकार नाहीये, तर हे जीवन आहे का? नाही, हे मेल्या समानच आहे. आणि मग त्यामुळे राईट टू लाईफ जो आहे तो विस्तृत झाला. तसंच इकडे पण गोष्टी झाल्या. इकडे ती गोष्ट सुरेश तेंडुलकर समितीने केली. पहिले हे लोक कसं मोजायचे दारिद्र्यामध्ये, जर तुम्हाला एवढ्या कॅलरीज मिळत आहेत दिवसाला, तुम्ही काही खा, तुम्ही वडापाव खा आणि तेवढ्या कॅलरीज, कारण आपल्याला कार्य करण्यासाठी उष्मांक मराठीमध्ये बोलतो आपण, त्याची गरज असते, कॅलरीजची गरज असते. तुमच्याकडे कॅलरीज असतील तर तुम्ही कार्य करू शकता. तर तेवढ्या कॅलरीज आहेत ना, पास झाला. ओके, तर पहिले ग्रामीण आणि शहरी भागासाठी समानच कॅलरीज असायच्या 2350 समथिंग. परंतु नंतर अलग समिती आली. अलग समिती मागच्या पिढीमध्ये दिले तुम्हाला. अलग समितीने सांगितलं ग्रामीण भागातील लोकांना जास्त शारीरिक कष्ट करावं लागतं, तर तिथे 2400 कॅलरीज माहिती आहे तुला, आणि शहरी भागासाठी 2100, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज सांगितलं. तर अलग समितीने चला ते एक चांगलं काम केलं, बोलले की ग्रामीण भागांसाठी आपल्याला जरा जास्त कॅलरीज बघावं लागतील, शहरी लोक बसून असतात त्यांचं कॅलरीज कमी बघा. परंतु सुरेश तेंडुलकर समिती जी आहे ती म्हणाली की फक्त कॅलरीज बघून उपयोग नाहीये, आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी बघण्याची गरज आहे. तर आरोग्य शिक्षण इकडे दिलंय का? नाही दिलं, ठीक आहे, हरकत नाही. तर हे लक्षात ठेवा. कॅलरी या निकषाचा वापर बंद करण्याची शिफारस त्यांनी केली आणि त्यांनी सांगितलं की
जगण्यासाठी फक्तच कॅलरी उपयोगाचे नाहीये. तुम्हाला अन्न तर पाहिजेच, परंतु आरोग्य पाहिजे, शिक्षण पाहिजे, निवारा पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही व्यवस्थित आयुष्य जगू शकता. तर तुम्हाला जर दारिद्र्य काढायचं आहे एखाद्या व्यक्तीचं, तर फक्त त्याला खायला मिळते की नाही एवढं चेक नका करू. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतील आणि त्यानुसार मग त्यांनी 2010-11ची आकडेवारी जी आहे त्याच्यामध्ये मग ग्रामीण भागाचं सांगितलं की कमीत कमी 816 रुपये लागतात महिन्याला त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला. आता हा एका दिवसाचा खर्च दिलाय 27 रुपये एका दिवसाचा. ठीक आहे. आणि शहरी भागामध्ये 1000 रुपये महिन्याचा खर्च लागतो, एका दिवसाला 33 रुपये. मग त्यामुळे ग्रामीण भागात त्यांना 25% दारिद्र्य आढळलेलं, शहरी भागात 13%. सर्वात जास्त विचारलेला प्रश्न एकूण दारिद्र्य 2010-11ला तेंडुलकर समितीने किती सांगितलं, तर 21.9%. हे 0.9% सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. ओके, एमपीएससीने एकदा हे पण करून झालंय 21.6, 21.7, 0.8, 0.9. मुलांनी कारण 21 लक्षात ठेवलेलं, पॉइंट मध्ये गडबड झाली, मग काय करायचं, खूप जणांची गडबड झाली. तर हे नको व्हायला. ही खूप महत्वाची समिती आहे. पहिली गोष्ट तरी लक्षात ठेवायची की त्यांनी कॅलरी हा निकष बंद करायला सांगितलं. फक्त कॅलरी यूज करून उपयोग नाही, त्याच्यात शिक्षण, आरोग्य, दैनंदिन जीवनातल्या ज्या आवश्यक वस्तू आहेत, ते कपडे असू दे, चपला असू दे, जे पण असू दे, तर हे सगळं इन्क्लूड करायला सांगितलं. त्यानुसार त्यांना दारिद्र्य भारतातलं आढळलं 21.9%. शहरी आणि ग्रामीणचं कधी काही विचारलेलं नाहीये, तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे विचारून झालंय. मासिक 816 ग्रामीण आणि शहरी 1000. दिवसाचं नाही विचारलेलं, मासिक विचारलंय, तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि इयर 10-11. ओके. त्यानंतर सी रंगराजन, हा माणूस तर अजून जबरदस्त होता. सी रंगराजन काय बोलला की अगदी अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनामध्ये गुटखा, तंबाखू, पान मसाला, ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. आणि अनेक भारतीय जे आहेत नॉन व्हेजिटेरियन आहेत. मग हे लोक काय करायचे की जर त्यांना कॅलरीज मिळत आहेत की नाही हे बघायचं आहे किंवा अन्न पुरवठा बघायचा आहे, तर कंपल्सरी हे लोक व्हेजिटेरियन अन्नच बघायचे. आणि व्हेजिटेरियन अन्न महाग आहे की स्वस्त आहे? स्वस्त आहे. तुम्ही नाही घेत का कधी व्हेजिटेरियन अन्न? तुम्ही भाज्या खाल आणि तुम्ही मासे किंवा अजून काही मांस वगैरे घ्याल, फरक खूप पडतो. मासे वगैरे खूप महाग असतील, जे पण रेट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला भाजी 100च्यात खूप जास्त मिळून जाईल. ओके. तर मग शासन मोजताना काय करायचं, अन्न पुरवठा बोलला की भाज्यांनाच मोजायचं. रंगराजन बोलला नाही चालणार असं. मोठ्या प्रमाणात लोक भारतामध्ये नॉन व्हेजिटेरियन आहेत. तर आणि असे नाही की कधीतरी, अगदी आठवड्यातून 3-3, 4-4 दिवस खाणारे सुद्धा आहेत नॉनव्हेज. मग त्यांचं तुम्ही काय करणार? मग इथे खूप चर्चा झालेली आहे. म्हणजे काही जण बोललेले आता ते नॉनव्हेज खातात तर ते मग गरीब कसले वगैरे. नाही, पण सवयी असतात. ओके. आता जे कोकणी वगैरे लोक आहेत ते मासे खाणारच, त्यांच्या आहारामध्ये आहे. कोकणातले ब्राह्मण सुद्धा मासे खातात. आता हे बंगालचं इलेक्शनचं सगळं चालू आहे, तर बंगालमधले सुद्धा ब्राह्मण असू दे, अगदी पुजारी वगैरे लोक असू दे, ते सुद्धा नॉनव्हेज खातात. तर ती त्यांची हे आहे, कल्चर आहे ते त्यांचं. मग ते याचा अर्थ ते गरीब नाही होऊ शकत असं आहे का? नाही, तरी सुद्धा ते गरीब असू शकतात. मग रंगराजनने हे सांगितलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. ओके. याने सुद्धा सांगितलं की कॅलरी वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवू नका. आणि याचं एक महत्वाचं आहे, याने 29.5% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत असं सांगितलं. मागच्या आठवड्यात आपण 2 प्रकार बघितलेले दारिद्र्याचे. एक होतं रिलेटिव्ह पॉवर्टी आणि दुसरी ऍब्सोल्यूट पॉवर्टी. मग हे कोणत्या प्रकारे बघतायत? रिलेटिव्ह प्रकारे बघतायत की ऍब्सोल्यूट? ऍब्सोल्यूट. भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्यच मोजलं जातं, ऍब्सोल्यूटच मोजलं जातं. म्हणजे काय की एक किंमत ठरवायची, ती रेषा असणार, ती किंमत जर तुम्हाला मिळते, तेवढा पगार तुम्हाला मिळतोय किंवा त्यापेक्षा जास्त मिळतोय,
तर तुम्ही दारिद्र्यात नाही आहात. पण त्या किमतीच्या खाली तुमचं उत्पन्न आहे तर मात्र तुम्ही दारिद्र्यामध्ये आहात. तर ही ऍब्सोल्यूट पॉवर्टीच मोजली जाते. मग सुरेश तेंडुलकर समिती असो, रंगराजन समिती असो, यांनी हे जे 856 रुपये, 1000 रुपये हे जे सगळं ठरवलंय ना, ही ती दारिद्र्य रेषा आहे की याच्यापेक्षा खाली तुमचं मासिक उत्पन्न आहे तर तुम्ही दारिद्र्यामध्ये आहात. ओके, तर त्यांनी 21.9% सांगितलं, यांनी 29.5% सांगितलं. मग तेंडुलकर समितीचं 21 आहे, यांचं 29 आहे. अहवाल कोणाचा घेतला असेल, मान्य कोणाचा केला असेल अहवाल, की दोघांचा केला असेल? सोपं करतो, दोघांपैकी एकाचाच अहवाल मान्य केला. तुला वाटतं रंगराजन, तुम्हाला काय वाटतं बाकीच्यांना? रंगराजन, सगळ्यांना रंगराजन वाटतंय. आता समजा तुम्ही कुठे बाहेर गेले, दुसऱ्यांच्या घरी गेले, तर तुम्ही काय कराल? मी जास्त गरीब आहे असं दाखवाल की नाही माझं सगळं व्यवस्थित आहे असं दाखवाल? आपण किती गरिबीमध्ये असलो तरी आपण दाखवताना काय दाखवतो? आम्ही अमीर, अमीर म्हणजे एकदम अमीर नाही पण व्यवस्थित आहे असं दाखवतो. आता हे रिपोर्ट जाहीर झाल्यावर काय होणार? जागतिक संस्था भारताचे हे रिपोर्ट्स वापरणार की भारतामध्ये असं असं आहे, कारण शासनच देते याचा अर्थ ऑथेंटिक आहे. मग जर आपण रंगराजनची रिपोर्ट स्वीकारतोय तर याचा अर्थ आपण जास्त गरीब दिसतोय, आणि तेंडुलकरची स्वीकारतोय तर आपण जरा कमी गरीब दिसतोय. त्यामुळे मग आपण तेंडुलकरची रिपोर्ट स्वीकारली 21% वाला, आपण रंगराजनची स्वीकारली नाही. उलट जास्त परफेक्ट याची होती रंगराजनची, कारण त्याने खूप व्यवस्थित विचार केलेला सगळ्या गोष्टींचा. तेंडुलकर समिती पण म्हणजे ते पण हुशारच होते, त्यांनी पण केलेलं, पण यांनी अजून डिटेल केलेलं, अजून व्यवस्थित केलेलं. बट यांचं नाही स्वीकारलं गेलं. पण यांचं स्वीकारलं नाही गेलं, पण यांना अपॉइंट तरी केलेला 2012 नंतर. हे 2012ला होते रंगराजन. त्यानंतर भारतामध्ये दारिद्र्य मोजण्यासाठी समिती नेमलेली नाहीये. त्यानंतर मोदीजी आलेत, गरिबी अशीच संपली. यांनी आता गरिबी मोजण्याचं जे काम आहे, दारिद्र्य मोजण्याचं काम जे आहे ते लक्षात ठेवा, नीती आयोगाला दिलंय. ओके, नीती आयोगाला दिलंय, परंतु ही गोष्ट व्यवस्थित नाहीये, हे चांगली नाहीये. कारण नीती आयोग शेवटी कोणाचा आहे? शासनाचा आयोग आहे. तो काय करणार? शासनाला जे आवडतंय त्याप्रमाणे बनवून देण्याचा प्रयत्न करणार. जे सत्य आहे ते मांडेल का? नाही. या समित्या जरी शासनाने नेमलेल्या तरी यांच्याकडे ती शक्ती होती, तो हक्क होता की नाही आम्ही असं असं प्रकारे करणार. म्हणूनच तेंडुलकर असेल किंवा रंगराजन असेल, यांनी स्वतःची मतं मांडली, त्यांनी स्वतःचे जे निकष आहेत ते ठरवले आणि त्यानुसार दारिद्र्य मोजलं. शासनाचं ऐकलं का? नाही ऐकलं. त्यामुळे अशा इंडिपेंडेंट कमिटीज ज्या आहेत या बनवल्या गेल्या पाहिजेत. हरकत नाही, ठीक आहे. तर 29.5% लक्षात ठेवा. दुसरं महत्वाचं आहे, यांच्या विचारलं जाऊ शकतं, जे विचारलं गेले सुद्धा, सर्वात जास्त दारिद्र्य त्यांना उत्तर प्रदेशमध्ये आढळलं, परंतु हे नंबर्स प्रमाणे, पर्सेंटेज प्रमाणे छत्तीसगड इथे गोंधळ उडालाय, खूप जणांचा उडालाय. मेन्स मध्ये प्रश्न विचारलेले आहेत, हे राज्यसेवा मेन्स मध्ये पण विचारले. पहिले राज्यसेवा मेन्स MCQ टाईप होती आणि GS4 जो आहे त्याच्यात इकॉनॉमीचे प्रश्न असायचे, मग त्याच्यामध्ये हे विचारलेलं आहे. असं बोललं रंगराजन समितीनुसार पर्सेंटेज प्रमाणे, ठीक आहे, सर्वात जास्त दारिद्र्य कोणाकडे आढळलं? तर छत्तीसगडमध्ये. आणि असं विचारलं की संख्येप्रमाणे, लोकसंख्येप्रमाणे कुठे आढळलं? तर सर्वात जास्त उत्तर प्रदेश. आणि साहजिक आहे, 2011च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशची लोकसंख्याच 20 करोड होती. सर्वात जास्त पॉप्युलेशन त्यांचीच आहे. आता सुद्धा त्यांनी जबाबदारी ठेवलेली आहे, ती पॉप्युलेशन आम्हीच वाढवणार. ओके, जास्त पॉप्युलेशन आहे याचा अर्थ गरिबी सुद्धा साहजिक आहे, असणारच. उलट जिथे पॉप्युलेशन कमी असते तिथे गरिबी कमी असते. ओके, हे लक्षात ठेवा. गरिबीचं कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे पॉप्युलेशन. तुम्हाला कधीही श्रीमंतांच्या घरात, मग तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, 2 पेक्षा जास्त मुलं आढळणार नाहीत. आता मुकेश अंबानी आहे, काय पैशाची कमी आहे का? किती मुलं झाली असती, काय प्रॉब्लेम झाला असता का? नाही. परंतु त्यांचं कसं असतं, लिमिटेड मुलं, त्यांच्या आरोग्य, शिक्षण सगळ्याचा खर्च मी व्यवस्थित करणार आणि त्यांना चांगला बनवून दाखवणार.
गरीब घरांमध्ये टेंडन्सी ही नसते. टेंडन्सी काय असते, जेवढी जास्त मुलं तेवढं कमवणारे हात जास्त, तेवढ्या लवकरात लवकर त्यांना कामाला लावता येईल आणि ते कमवून आणतील काहीतरी, ही प्रवृत्ती असते. त्यामुळे जो पण देश गरीब असतो, जे पण राज्य गरीब आहे, कंपल्सरी तुम्हाला तिथे पॉप्युलेशन जास्त दिसणार. माणसाची प्रवृत्ती ही असते तिथे. आणि आपला देश नाही, कोणत्याही देशात तुम्ही बघा, आणि जे जे श्रीमंत देश असतील, जे जे श्रीमंत राज्य असतील, तिथे तुम्हाला पॉप्युलेशन, तर साऊथ इंडिया सगळा कमी पॉप्युलेशन आहे. आता ते भांडतायत, ओके आम्ही पॉप्युलेशन कमी केली आणि आम्हालाच तुम्ही हक्क देत नाहीये. हे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश सर्वात जास्त गरिबी आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 करोड गरीब होते, पण महाराष्ट्राचं नाही विचारलं जात. यूपी किंवा छत्तीसगड हेच विचारलं जातं. महाराष्ट्राचं पर्सेंटेज विचारलं जातं, तर त्यांच्या आकडेवारीनुसार 20% दारिद्र्य, म्हणजे 20% लोक जे आहेत महाराष्ट्रामध्ये ती दारिद्र्यामध्ये आहेत. हे महत्वाचं, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. तर 3 समित्या आपण बघितल्या, लकडावाला, तेंडुलकर, रंगराजन, ह्या तिघांवर कंटिन्युअसली प्रश्न येतात. लकडावालाने किती टक्के दारिद्र्य सांगितलं? 27.5 समथिंग होतं. हा, 27.5% दारिद्र्य. कोणत्या पद्धतीनुसार लकडावाल्याने मोजलं? URP. आणि कोणत्या राज्यात त्याला सर्वात जास्त आढळलं? या 3 गोष्टी महत्वाच्या लकडावाल्याच्या. तेंडुलकर समितीने कोणत्या वर्षासाठी दारिद्र्याचे आकडे दिले? किती टक्के दारिद्र्य सांगितलं? ग्रामीण भागासाठी मासिक खर्च किती सांगितला? अच्छा, एका दिवसाचं तू बोलतोय. एका दिवसात 27 रुपये, बरोबर आहे. 816 महिन्याचा. एका दिवसाचं नाही विचारलेलं, पण ठीक आहे, तुझ्या लक्षात राहिली, चांगली गोष्ट आहे. आणि शहरी भागामध्ये 1000 रुपये. एका दिवसाचं आठवतंय असं? 33.33. तर सोपा नंबर आहे. ठीक आहे. याचं कोणत्या राज्यामध्ये दिलेलं का? कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आढळलं? माझ्या मते छत्तीसगडमध्येच याचं सुद्धा होतं. छत्तीसगड हे सांगायचं राहिलं. यांना सुद्धा छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त दारिद्र्य आढळलंय पर्सेंटेज प्रमाणे, आणि संख्येप्रमाणे यांना सुद्धा युपी मध्ये सर्वात जास्त दारिद्र्य आढळलंय. सर्वात कमी यांना गोवामध्ये आढळलेलं दारिद्र्य. ठीक आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर तेंडुलकरने निकष काय चेंज करायला सांगितले? नाही, ते रंगराजनचं आहे. ते पहिले फक्त कॅलरी मध्ये मोजायचे की कॅलरीज एवढ्या मिळायला पाहिजे, तेवढा पैसा आहे, पास झाला. तेंडुलकर म्हणाले फक्त कॅलरीज नाही, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू हे पण पकडा. ओके, हे महत्वाचं आहे. हा, आणि कॅलरीज मध्ये 2 वेगवेगळ्या शहरी आणि ग्रामीण भागासाठी. हे कोणती समिती बोललेली? अलग समिती. आपण बोलतो ना, अलग म्हणजे काय? वेगळं करणं. हा, तर असंच लक्षात ठेवा. अलग समितीच्या आधी शहरी किंवा ग्रामीण भाग दोघांसाठी एकच कॅलरीचा निकष होता. अलगने अलग अलग केला. शहरी भागासाठी किती कॅलरीज? 2100. आणि ग्रामीण भागासाठी? त्यानंतर सर्वात महत्वाची समिती हीच येते, तेंडुलकर समिती. त्यांनी सांगितलं हे कॅलरीजच बंद करा आणि तुम्ही सगळे निकष जे आहेत ते पहा. ओके. त्यानंतर आला मग रंगराजन. आता यांना महाराष्ट्रामध्ये 17% आढळलेलं. रंगराजनला महाराष्ट्रामध्ये किती टक्के आढळलं? 20%. 20% ना? हा, प्रॉपर 20%. त्यानंतर रंगराजन ने किती टक्के दारिद्र्य सांगितलं भारतात? 29.5 सांगितलं. रंगराजनला सर्वात जास्त टक्केवारीमध्ये कोणतं राज्य जास्त आढळलं गरीब? छत्तीसगड. मग दोघांना छत्तीसगडच आढळले टक्केवारीनुसार. तेंडुलकर, रंगराजन दोघांचं सेम आहे. आणि संख्येनुसार युपी, ते पण दोघांचं सेम आहे. ओके, अजून काय राहिलं का? आणि अनएम्प्लॉयमेंट रेट काढण्यासाठी न्यूमरेटर मध्ये काय टाकतात? अनएम्प्लॉइड लोक जे आहेत त्यांची संख्या. आणि डिनोमिनेटर मध्ये
लेबर फोर्स इंटू 100, तो एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक. मग आज तुम्ही केलंय ते इथल्या इथे तुमचं सगळं पाठ झालेलं आहे. घरी जाऊन वाचायचं, एकदा डोक्यात व्यवस्थित बसलं हे तुम्ही कधीच विसरणार नाही. पण ह्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहिला नाही, आजचं झालंय मस्त, चला जाऊ मॅच बघू, IPL, झोपू, झालं. मग उद्या हे नाही लक्षात राहणार, उद्या कोहलीने काय केलं हे लक्षात राहणार आहे. ओके, सो असं करायचंय का? नाही. कोहलीचं झालंय, त्याने सगळं मिळवलंय, आपल्याला आता मिळवायचं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. फक्त लेबर फोर्स आणि वर्किंग एजवाला तो पार्ट माझा या PDF मध्ये द्यायचा राहिलेला, नेक्स्ट PDF मध्ये तो मी इन्क्लूड करून देईन, ते आपण आज घेतलेलं आहे. मागच्या लेक्चरच्या ज्या समित्या होत्या ज्या मी तुम्हाला दिल्या त्या आपण करून या पुढच्या वेळी, म्हणजे ह्या त्रास तुमच्या झालेल्याच आहेत, त्या आपण व्यवस्थित झाल्या की तुमचं, कारण समित्यांवर प्रश्न येतात. ओके, तर त्या मिस नको व्हायला. ठीक आहे, थांबूया आपण. आणि दारिद्र्य, बेरोजगारी हा आपला झालेला आहे कव्हर. जो करंट वाला डेटा टाकलाय तो पण जरा करा, सोपा आहे. 5% त्याच्या आसपासच बेरोजगारीचा दर आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी विचारेनच.